कनेक्ट म्हणजे काय सांगणार शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना सांगण्यासाठी काही बेस्ट प्रॅक्टिसेस तुमच्याकडे पाहिजे, त्याला ॲडवायझरी पाहिजे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग ती कुठे आहे? खूप ठिकाणी आहे. म्हणून आपण एक ज्ञान सेतू पण आपण कार्यक्रम चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे नॉलेज आहे ते नॉलेज शेअरिंग आहे. सो मोस्ट रिझिलियंट टेक्नॉलॉजी ड्रिव्हन अँड फार्मर सेंट्रिक लाईव्हस्टॉक इकॉनॉमी थ्रू सस्टेनेबल ॲनिमल हेल्थ. ह्याचे जे सगळे जे पॅरामीटर इथे समोर आपण दाखवले, ॲनिमल हेल्थ आहे, सायंटिफिक ब्रीडिंग आहे, डिजिटल गव्हर्नन्स, व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट अँड इन्क्लुझिव्ह रुरल एंटरप्रेन्योरशिप. हे सगळ्या गोष्टी पुढचे 4-5 दिवस some or the other speaker would be telling you about all these things. Okay, animal health and diseases is there, which is very very important. जसं आपण सकाळी ग्रुप देखील सरांनी खूप इंटेलिजंटली सेक्टर वाईज ग्रुप देखील फॉर्म केले आहे, त्याच्यामधनं हे सगळं आउटपुट येणार आहे. सो यू हॅव टू वर्क अकॉर्डिंगली टू प्रोव्हाइड नेसेसरी आउटपुट अँड द आउटकम ऑफ दिस एंटायर ट्रेनिंग प्रोग्राम. तर त्याच्यामध्ये जे महत्वाचे डिसीज फ्री महाराष्ट्र, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी रिपीट बिलकुल करणार नाही. आय विल जस्ट फक्त त्याचं कर्सरी मी ग्लान्स देतो, व्हेअर वी आर, व्हॉट वी आर डुईंग. त्याचं आमची राहणं करतो. सेम केसेस विथ ब्रुसेलिस व्हॅक्सिनेशन. मला कळलं की 3 वर्षाचं ब्रुसेलिस व्हॅक्सिनेशन राज्यामध्ये झालेलं नाही. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून आपण CSR म्हणून आपण घेतलं किंवा देतोय. रेबीज इज इक्वली इम्पॉर्टंट. आपण प्रत्येक वेळा काय करतो, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे येतात, CSP असेल, FMD असेल, PPR असेल, केवळ 3 ह्याच्यावरती जास्त महत्व देतो. टार्गेट्स आपण हे करतो, NDLM पोर्टलवरती करतो, बाकी सगळं विसरून जातो. NDLM पोर्टलची आणखी वेगळी कथा आहे. कोणत्याही अॅनिमलच्या नावाने कुठलेही आपण लावतो, बरोबर आहे, टॅगिंग नसतं. दॅट इज नॉट एक्सपेक्टेड ऑन फील्ड. जर का आपल्याला खरं आउटपुट आणायचं असेल, ज्या अॅनिमलला जे व्हॅक्सिनेशन देतात त्याचीच एंट्री व्हायला पाहिजे. इन्स्टेड एक गावातलं जे आपण डेटा उघडतो, 100 जणांना व्हॅक्सिन केल्यानंतर आपण ते ओळीनं जे असेल तीच अॅनिमल आहे का ते आपण बघत देखील नाही, आणि त्याला आपण ते डायरेक्ट देतो. सो व्हॉट इन्स्ट्रक्शन्स वी गिव्ह? पहिला पिलर काय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिला? टॅगिंग. नसेल तर टॅगिंग करायचं आहे. टॅगिंग करायचं आहे, प्रॉपर सिरियल नंबर द्यायचा आहे, प्रॉपर दिलेल्या ॲडवायझरी प्रमाणे ॲनिमल हेल्थसाठी या डिसीजची ऍक्टिव्हिटीज करायच्या. दॅट एंट्री नीड्स टू बी टेकन ऑन द स्पॉट. सो हे मुद्दाम एक उदाहरण मी तुम्हाला दिलं. लाईक वाईज ह्या सगळ्या ऍस्पेक्टच्या बाबतीत आपल्याला तसंच आहे. जेनेटिक इम्प्रुव्हमेंट, आय विल नॉट वेस्ट टाइम, मला वाटतं डॉक्टर मुकणे सर घेतील याच्या बाबतीत. त्याच्यामध्ये ET, IVF, सेक्स सॉर्टेड सिमेंट. सेक्स सॉर्टेड सिमेंटला जास्त आपल्याला महत्व द्यायचं आहे, कारण काय, केवळ AI करून चालणार नाही. प्रॉपर सेक्स सॉर्टेड सिमेंटचा जर आपण वापर केला तर ते पण त्याच्यामध्ये एकाच कुठल्या तरी ब्रीडचं करून चालणार नाही, आपल्याला मिक्स ठेवायला लागतं, बरोबर ना. जेनेटिक प्रोफाईल जो आहे वेगवेगळ्या ब्रीड्सचा, तो आपल्याला प्रॉपर मेंटेन करायचा. नाही तर आरमाडाच करायला, फक्त आरमाडाच करून टाकायला, असं नाही होत. त्यामुळे आपल्याला संकरित जे काय असतील ते असेल, किंवा देशी गाई असतील, म्हशी असतील, प्लस हाय प्रोडक्टिव्हिटी असलेले जे काय ॲनिमल्स आहेत, त्या सगळ्यांचं प्रॉपरली मिक्सचर असायला पाहिजे. आणि काही जण मला आज सकाळी मला म्हणत होते की सर पॉलिटिकल प्रेशर येते की त्याच्यातनं विशिष्ट ब्रीडसाठी सेक्स सॉर्टेड सिमेंट घ्यावं. देन हाऊ टू डील विथ सच पॉलिटिकल प्रेशर ऑल्सो आय विल ट्राय टू एक्सप्लेन हिअर फॉर दॅट. देन नेक्स्ट इज फॉर द, परंतु आपल्याला कशावरती हे द्यायचं आहे फोकस? ET, IVF, वाय यू नो, सेक्स सॉर्टेड सिमेंट, वाय यू नो, बरोबर आहे. आणि नाही तर फार्मरला परवडत नाही, मग मेल पॉप्युलेशन होते, मग अगेन इट गोज फॉर द स्लॉटर. आपण स्लॉटर वाढवायला नाही, आपण ते ॲनिमलची प्रोडक्टिव्हिटी, प्रोडक्शन हे वाढवण्यासाठी. आणि ॲनिमलचं जर ॲज फार ॲज पॉसिबल वी शुड मेक ऑल पॉसिबल एफर्ट्स टू ह्या ॲनिमलचं आपल्याला नॅचरल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी तीच अस्तित्वात असूपर्यंत कसा उपयोग होऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे, ना की फॉर दिस स्लॉटर. दिस हे काही विजनरी विजनच्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात पक्क्या राहिल्या पाहिजे की एखाद दुसरी ही जी काही गोष्ट होती कशासाठी करतोय आणि का करतो. तर अनदर इज फूड ऑर्डर सिक्युरिटी. बरेच जण बोलतील, मला वाटतं आपले डॉक्टर ढोक सरांचं पण एक स्वतंत्र त्याच्यावरती हे आहे, सेशन आहे, त्याच्यावरती खूप सुंदरपणे सांगतील. सरांनी त्याचा उल्लेख केला. आपल्याला सगळ्यांना त्याची प्रॅक्टिसेस माहिती आहे, वाय फॉर्डर वगैरे. परंतु फॉर्डरच्या बाबतीत एक महत्वाचं आहे सिक्युरिटी. डिजिटल गव्हर्नन्स विचारात घेतल्याचं मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकता जी योजना आहे आपली, त्याचं आपल्याला हे होतं. नंतर एक्सपोर्ट ओरिएंटेड व्हॅल्यू चेन. आणि ह्यातला जो महत्वाचा आणखी आहे क्लायमेट रिझिलियंट लाईफस्टॉक. किंवा लाईफस्टॉकच नाही, क्लायमेट रिझिलियंट ॲग्रिकल्चर पण आहे. एव्हरीथिंग इज क्लायमेट रिझिलियंट पाहिजे.
म्हणजे आपण त्या टप्प्यावरती आपण येऊन पोहोचलेलो आहोत. एथेनॉलचा वापर का करतो फ्युएलमध्ये. लाईकवाईज हे प्रत्येक सेक्टरमध्ये क्लायमेट रिझिलियंट, एन्व्हायरमेंट फ्रेंडली, इको फ्रेंडली ह्या ऍक्टिव्हिटीजचा आपल्याला अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ह्याच्यासाठी हीट स्ट्रेस वगैरेचे जे आहे किंवा कोणते ब्रीड्स कुठल्या प्रदेशामध्ये कोणत्या ॲग्रो क्लायमॅटिक झोनमध्ये जास्त रेजिस्ट करू शकतात, झेलू शकतात, रेजिस्टन्स पॉवर आहे, त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. जर का कोकणातले एखाद्या कपिल असेल तर ती विदर्भात चालणार नाही, विदर्भातली गवळा इकडे चालणार नाही. अंडरस्टूड. सो इट इज लाईक म्हणजे थोडेसे अर्थ ह्याचे समजून घ्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय विल नॉट कंझ्युम मोर टाइम ऑन दिस. देन एकूण जे काय फार्मर्स डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम जे म्हणतो, म्हणजे अनेक जे काही नीती आयोगाचे वेगळे कमिशन झाले, वेगवेगळे फार्मर्स संदर्भाचे जे कमिशन झाले, ह्या सगळ्यांचं हेच आहे की वाय वी हॅव टू डू ऑल दिस थिंग्स, बिकॉज वी हॅव टू इम्प्रूव्ह द opportunities for livelihood programs. मग MSL बचत गट असतील, युथ असेल, सगळे असतील जे आपलं GR पण त्याच्याच होते. मग आता हे कुठून येतं, फार्मरला इन्कम कुठून मिळतं. मिल्कला 40%, एगला 25%, मॅन्युअलला 15%, मीटला 20%. तर याच्यामध्ये हे कॉन्ट्रीब्युशन, तर हे कॉन्ट्रीब्युशन जे आहे हे वाढवणं तितकं गरजेचं आहे. ह्याला कसं डबलिंग होऊ शकेल, मिल्क कसं आणखी वाढेल, एग कसे वाढवू शकेल, मॅन्युअल कसं हे करेल. बऱ्याच वेळा मॅन्युअलचा वापर देखील होत नाही. मोठ्या प्रमाणात ते आपले गोठे आहेत आणि त्याचं ते फक्त शेतामध्ये टाकण्या इतपतच त्याचा वापर होतो. पुढे जाऊन त्याचं जर का सर जसं सकाळी म्हणले की जीवामृत आहे, त्याचबरोबर बीजामृत करू शकतो, कंपोस्टिंग करू शकतो. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला बायोगॅस आपल्याला हे करता येऊ शकेल. त्याच्या पुढे आता मला वाटतं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देखील याच्यावरती सिरियसली विचार करते की CNG ची जे काही हे आहे ते देखील कॉम्प्रेस मोठ्या प्रमाणात फायनान्सिंग करून बायोगॅसच्या ह्याच्या माध्यमातून कॉम्प्रेस नॅचरल गॅस कसं निर्माण होऊ शकेल, सर्क्युलर इकॉनॉमीला त्याचा कसा फायदा होऊ शकेल, हे सगळं त्याच्यामध्ये. सो वी मस्ट कीप दिस विजन व्हेरी व्हेरी क्लिअर इन आवर माइंड की कशासाठी आणि काय करतात. ठीक आहे. आता हे आपले चॅलेंजेस आहेत. आता हे चॅलेंजेस आहेत अँड देन विल गो टू रोड मॅप लेटर. सो मी आता मगाशी बोललो ॲनिमल डिसीजेसच्या संदर्भामध्ये कसं त्याचं इम्पॉर्टन्स आहे आणि आपल्याला काय करायला पाहिजे. अँड क्लायमेट चेंज आहे, क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबिलिटी जे मी बोलत होतो, वॉटर स्केअर्सिटी असेल, हीट आहे, फॉर्डरचा त्यातनं विषय निर्माण होतो, एल निनोचं वर्ष आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये काय इश्यूज आहेत, हाऊ टू प्रिपेअर अवर सेल्फ. तर मग व्हॉट आर न्यू टेक्नॉलॉजीज टू सॉर्ट दिस प्रॉब्लेम्स. म्हणजे जसं आता सायलेज आला फॉर्डरमध्ये, त्याचंही करायला पाहिजे, ब्लॉक्स आहे ते करायला पाहिजे. म्हणजे वेगवेगळे जे काही आपल्याला त्याचं इफेक्टिव्ह मॅनेजमेंट जे करता येणं शक्य आहे ते सगळ्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजे. एक गोष्ट आणखी नाही की कार्बन इमिशनच्या बाबतीत अजून आपण कधी व्यवस्थित डिटेलमध्ये गेलेलो नाही. कार्बन इमिशनचा देखील विषय खूप महत्वाचा आहे, तो समजून घेणं गरजेचं आहे. रुमिनंट ॲनिमल्सच्या बाबतीत कार्बन इमिशनचा तो इश्यू आहे. प्लस त्याच्यातनं आपल्याला कार्बन क्रेडिट देखील मिळू शकतात, त्याच्यातून काही उत्पन्न देखील मिळू शकतं. जसं मगाशी मी उल्लेख केला कंपोस्टिंग, बायोगॅस, तसाच कार्बन क्रेडिट्स देखील आपल्याला प्रत्येकाला गोशाळांना असेल किंवा जे मोठे ॲनिमल ओनर्स आहेत त्यांना मिळू शकतात. सो वी नीड टू टेक वॉट एव्हर वी डिस्कस हिअर, वॉट एव्हर यू गेन नॉलेज, दॅट नीड्स टू बी टेकन टू द masses. If you keep it with yourself or if you don't learn it at your end, then it will be of no use. This is what I want to underline. Then digital transformation. आपल्या ह्याच्यामध्ये कॉलर आयडीची एक आपण वरती आपल्याकडे चालू करतो. शिवाय आपल्याकडे ET IVF जरी तसं असलं तरी देखील एक जर का आपण बघितलं की जरी न्यू टेक्नॉलॉजी आहे पण ती NDLM ला बरेच जण हे ओरडतात की त्याच्यावरती डेटा एंट्री प्रॉपर होत नाही. पण तो जर का सिन्सिअरली तुमच्याही किती जणांनी पाहिले मला माहिती, बट आय हॅव सीन NDLM वरती ज्या काही एंट्रीज ज्या काय आहेत तेवढ्या मेटिक्युलस पद्धतीनं घेतल्या जातात. कशासाठी घेतल्या जातात की तो आपल्याला त्रास देण्यासाठीचा नाही आहे. त्याचा नीट आपण अजून त्या डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर इफेक्टिव्हली अजून केलेला नाही म्हणून आपल्याला ते कळत नाही. खूप बारीक बारीक AI ची एंट्री असेल, PD ची असेल, CB ची असेल, ET IVF च्या बाबतची असेल, प्रत्येक त्याचं सायकल ट्रॅक करणं असेल, प्रत्येक 3 महिन्यांना 4 महिन्यांना कसं आहे, एकदम काऊ जर का डिलिव्हर झाल्यानंतर परत 100 दिवसांनी परत ती व्यायला येऊ शकते. पण त्याचं किती टाइमली आपण त्याच्यावरती ऍक्ट होतो. तर हे सगळे ट्रिगर्स आपल्याला SMS च्या माध्यमातून ॲनिमल ओनरला पण देता येऊ शकतात आणि आपल्याला पण प्राप्त होऊ शकतात. आपल्याला म्हणजे जो LDO जो खाली जो कनेक्टेड आहे VC ला त्याला. सो ह्या जे काही IoT बेस्ड पण जे आलेले आहेत, कॉलर आयडी त्याच्यामध्ये आपल्याला हीट वरती आलेली असेल तर त्याच्यावर इमिजिएटली AI करता येऊ शकेल.
जर का आपल्याला आता नॉर्मली बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचं कल्पना माहीत नसते, ते जर का विदिन टाइम फ्रेम जर का त्याच्यावरती अड्रेस नाही केले गेलं तर नंतर त्याचा उपयोग होत नाही. अगेन दे हॅव टू वेट फॉर दॅट पर्टिक्युलर सायकल. सो दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन. आणि आजच्या युगामध्ये प्रत्येकाला असायलाच पाहिजे, माहीत असायलाच पाहिजे. असं नाही की मी रिटायरमेंटला आलो, आता 2 वर्ष झाले, 1 वर्ष झालं, कुठे आता त्या डिजिटल बाबींकडे लक्ष द्यायचं. नो, come out of that mindset. It is very important and it is very much doable. Perform or perish. एकदम सिंपल आहे. You have to perform or you will perish. है ना. आपल्याकडे एक्स्ट्रा एक तुम्हाला माहित नसेल ह्या ट्रेनिंग सेशनच्या बाबतचं बॅकग्राऊंड जे असंच आहे. माझी इच्छा हीच होती की ऍटलीस्ट आपले डिस्ट्रिक्ट लेवलचे असिस्टंट कमिशनर, वन हू हेड्स बिल्डिंग प्लॅनिंग, त्यांना हे माहिती असायला पाहिजे. आणि त्यांना हे जर का नीट एक्सपोजर जर का नाही मिळालं तर मग ते आपल्याकडे नेक्स्ट लेवलला आपल्याला जायला अडचणी येतील. आणि म्हणूनच त्याच्यातला हा प्रपंच आहे. आणि देअरफॉर आय एम टॉकिंग फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह अज वेल. फार्मर सेंट्रिक सर्व्हिस डिलिव्हरी. आता हाही देखील आपल्याकडे खूप आहे. जवळपास 153 आपले व्हेकल्स आहेत. आता 153 व्हेकल्स आहेत तर ते जातात का आवश्यक आहे. मोठे अॅनिमल आपल्या हॉस्पिटलपर्यंत येऊ शकत नाही, मात्र आपण तिथेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट देखील आपण क्रिएट केलेले आहेत. पण ते तरी होतात का, फिरतात का गाड्या, त्याचे रूट निश्चित करून दिलेला आहे का. होम डिलिव्हरी जसं आता आपल्याकडं स्विगी आहे, झोमॅटो आहे, सगळे होम डिलिव्हरीचे आहेत. आजचा जमाना होम डिलिव्हरीचा आहे. हे तर अॅनिमल्स आहे, ह्याच्यावरती फार्मरची अपेक्षा आहे, तर आपल्याला ते करणं, फार्मर सेंट्रिक सर्व्हिसेस देणं खूप आवश्यक आहे. सो वी आर नॉट गिव्हिंग दॅट प्रॉपरली. लास्ट माइल व्हेटरनरी सर्व्हिसेस आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्याच्यासाठी डील करायला म्हणजे पुढच्या जरी असलं स्लाइड मध्ये देखील मी आता सांगतो 1962 व्हाय वी हॅव इंट्रोड्यूस्ड इट. सरांच्या स्लाइड मध्ये बघितलं असेल 1962 चा मी डेटा काढला. मागच्या 5-6 वर्षामध्ये फक्त 7 ते 8 लाख झालेले होते. दॅट इज नॉट एक्सपेक्टेड. म्हणजे मला काही जण मला म्हटले की पदाधिकारी की आम्हाला काहीतरी असं हेल्पलाईन चालू करायची. म्हटलं का, आपल्याकडे 1962 ऑलरेडी आहे. ते त्याला माहीतच नाही. माहित नाही तर हू फेल, वी ऑल फेल इन टू इट. व्हाय? वी आर नॉट कनेक्टेड टू द मासेस. आपण लोकांच्यावरून पोहोचलोच नाही. लोकांना आपण कधी सांगितलंच नाही की 1962 सारखी सेवा आहे. सो रिसेंटली व्हॉट वी डिड, ही whoever calls on 1962, he can either make a complaint about anything, he can seek information about any scheme, he can ask for any kind of service, he can ask for any treatment. हे 4 प्रकारचे आपण आहे. आय थिंक यू मस्ट हॅव अंडरस्टूड. कंप्लेंट असेल, इन्फॉर्मेशन असेल, बरोबर आहे. नंतर त्याच्याच बरोबरीने सर्व्हिस असेल. सर्व्हिस म्हणजे काय, व्हॅक्सिन पाहिजे आहे, व्हॅक्सिनेशन करून द्या, AI करून द्या, सारखी जी आहे त्याची सर्व्हिस. नंतर नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये की ट्रीटमेंट करायची आहे, काहीतरी झालेलं आहे. तर या 4 पैकीची ट्रीटमेंट, ह्या अशा 4 आपल्याला वेगळ्या गोष्टीसाठी 1962 कॉल करू शकतो. सो आफ्टर कॉल डुईंग व्हॉट, आपण काय आउटराइटली आतापर्यंतची पद्धत अशी की डॉक्टरना पाठवणे वगैरे, दॅट इज नॉट ऑल्सो रिक्वायर्ड. व्हॉट वी कॅन डू, आपण अशा वेळेस चालू केलं की आपल्याकडं डॉक्टर्स देखील आपल्या त्या हेल्पलाईनच्या इथं ठेवलेले आहेत. ज्याला कोणाला फर्स्ट एड स्वरूपाचा आहे, प्रथम उपचार, डायरेक्टली इन्फॉर्मेशन तिथंच देणे, प्रिस्क्रिप्शन देणे, गोळ्या घेणे, त्याची ट्रीटमेंट करून टाकणे. जर का डॉक्टर व्हिजिट करणं आवश्यकच असेल तर त्याच केसमध्ये आपण तिथे MVV जर का असेल, मोबाईल व्हेकल युनिट जर का असेल, तर त्या लास्ट माइल कनेक्टिव्हिटीसाठी आपण ते व्हेकल देतो. जर का नसेल तर मग आपण आपल्या डॉक्टरला सांगतो. आर यू गेटिंग? तर हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ऑल्सो वी इंट्रोड्यूस चॅटबॉट. पुढच्या ह्याच्यामध्ये ते पण आहे. चॅटबॉटच्या मध्ये काय आपण देत नाही विचार, आपण सगळं द्यायला चालू केलेलं आहे. जवळ गोशाळा कोणती आहे, डॉक्टर कोणता आहे, AI टेक्निशियन जवळचा कोण आहे, जवळचं VC कोणती आहे, नंतर ॲनिमल डिसीजच्या संदर्भाची कोणत्याही ब्रीडची लक्षणं काय आहेत, त्यावरती उपाययोजना काय करायचं, एव्हरीथिंग इज देअर. ओके, पण किती जणांनी उघडलेलं आहे मला माहित नाही. दॅट ऑल्सो यू नीड टू सी. ह्युमन रिसोर्स लीडर, नेक्स्ट इज मी जास्त वेळ घेत नाही, तर ह्युमन रिसोर्स लिडरशिप पण हा एक मोठा आपला चॅलेंज आहे. देअरफॉर यू ऑल आर हिअर. हा एक त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये देणं, कॅपॅसिटीज बिल्ड करणं, त्यांना नेक्स्ट लेवलसाठी चॅलेंजेससाठी तयार करणं, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे करत असताना काय, हे करत असताना आपल्याला कोलॅबरेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोलॅबरेशन, कोऑर्डिनेशन विथ होम, NGOs असतील, बचत गट असतील, वेगवेगळ्या सहकारी संस्था असतील, जसं फार्मर ऑर्गनायझेशन असतील, किंवा आपल्या गोकुळ चितळे सारख्या
सहकारी दूध उत्पादक संस्था असतील, संघ असतील, ह्या सगळ्यांशी कोऑर्डिनेट करणं गरजेचं आहे. यू मस्ट हॅव सीन मेनी ऑफ द टाइम्स आय स्पोक ऑन दिस एज वेल, की तुम्ही चांगलं तुमचं कोऑर्डिनेशन तुमच्या जिल्ह्यातले दूध उत्पादक संघाशी असायला पाहिजे. त्यांच्या स्वतःचे काही एआय टेक्निशियन्स आहेत, त्यांचा डेटा जो आहे तो आपण कधी एंट्री करतात की नाही करतात आपण कधी पाहिलंच नाही, त्यांच्यावर कधी बसलो नाही. त्यांचा डेटा जर का भरायचा राहिला असेल तर तुम्ही तो घेऊन तुमच्या ऑफिसला बोलायला पाहिजे. तुम्हाला त्यासाठी एक्स्ट्रा मॅन पॉवर देखील दिले आहे त्या डेटा एंट्रीसाठी. सो हाऊ मच यूज वी आर मेकिंग ऑफ इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोलॅबोरेशन अँड कोऑर्डिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड डेव्हलपिंग अडॅप्टिव्ह लिडरशिप अँड चेंज मॅनेजमेंट स्किल्स हा खूप मोठा एक स्वतंत्र विषय आहे. त्यातले बरेच स्ट्रॅटेजिक लिडरशिप मध्ये देखील सरांनी काही गोष्टी कव्हर देखील ते केलेले असतील. आय विल नॉट रिपीट दोज थिंग्स. आणि काही गोष्टी ज्या आहेत वेल बिईंगच्या आणि इम्पॉर्टंट व्हॅल्यूजच्या त्या आपण नंतर होऊ. देन अनदर इज जेनेटिक इम्प्रूव्हमेंट अँड प्रोडक्टिव्हिटी विच आय स्पोक अबाउट इट. सो व्हॉट इज वे फॉरवर्ड? इनोव्हेशन, that is digital transformation and all. Then collaboration, which I spoke about it. Then digital governance plus effective leadership that will lead to sustainable livestock development, okay, and prosperity of the farmers. So it is like that. So this is now roadmap for this. हे challenges म्हणून ते झाले. त्या challengesला आपल्याला पुढचा आपला रस्ता कसा असायला पाहिजे फील्डवरती काम करताना, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्यात काही गोष्टी मी यात बोललेलो देखील आहे, कव्हर देखील केलं. जसं मोबाईल व्हेटरनरी युनिटचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन प्रत्येकाकडून होणं अत्यंत गरजेचं आहे. अदरवाईज वी आर वेस्टिंग ऑल अवर रिसोर्सेस दॅट हॅव बीन प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट. सो 1962 टेलिमेडिसिन, व्हिडिओ कन्सल्टेशन, प्रत्येक वेळेला कॉल आला डॉक्टरला पाठवायची काय आवश्यकता नाही. जे काही आपल्याकडे डेटाबेस आहे त्याचं कधी अनालिसिस आपण देखील केलेलं नाही. त्याचं आपण मोबाईल व्हेकल युनिटचं देखील जीपीएस ट्रॅकिंग आपण केलेलं आहे. वेअर दॅट व्हेकल इज, दीर्घ कालावधीपासून एकच व्हेकल कुठल्या ठिकाणी थांबलेली आहे आणि ती मुव्हिंग आहे की नाही हे तुमचं पण काम आहे. मी अनेक वेळा व्हीसी मध्ये वगैरे मी बोलत असतो, ग्रुपवरती मी ते टाकत असतो. 48 तासाच्या आत सेवा दिली जाते की नाही, दॅट ऑल्सो वी नीड टू सी. बरोबर आहे. सो from that perspective, this 1962 dashboard and mobile veterinary units is very critical and important to provide necessary support and help to the farmers. Then WhatsApp chatbot. हे WhatsApp chatbot देखील आपल्या ह्याच्यामध्ये आहे. सगळ्यांना माहित आहे WhatsApp chatbot, पण तुम्ही अनेकांना माहित आहे परंतु तुम्ही खाली ते नेत नाही. इट इज व्हेरी ब्युटिफुल ऍप. जर का आता वेळ नाही आणि तुम्ही तुमच्याकडे साधा हाय त्याला टाका, त्या नंबर तुम्हाला त्याच्यामध्ये येईल. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही नंबर पण मी शेअर करतो ग्रुपवरती पुन्हा एकदा. देन दॅट अबाउट सेक्स ऑटोसिमेन अँड इनफर्टिलिटी कॅम्प. इनफर्टिलिटी कॅम्प आपण नवीन चालू केलेला आहे रिसेंट टाइम्स मध्ये. इनफर्टिलिटी कॅम्पचं नियोजन कसं करायचं आहे, आय होप एव्हरीवन नोज अबाउट इट. आहे ना इनफर्टिलिटी कॅम्प? प्रत्येक तुमच्या अखत्यारीतले जे काही व्हीसीज आहेत त्या व्हीसीच्या अखत्यारीमध्ये 5-6 गाव आहेत, त्यातले एक गाव निवडायचं ज्याचं जास्त पशुधन आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तो कॅम्प लावायचा आहे. तिथंच त्याचं व्हॅक्सिनेशन करून टाकायचे आहे. तिथं टॅगिंग नसेल तर टॅगिंग करून टाकायचं आहे. त्याच्या एंट्रीज घेऊन टाकायचे आहे. EI करायचं आहे. सगळी मॅनपॉवर जी काय असेल त्या VCच्या ते सगळे LSS आपला जे आहेत गव्हर्नमेंटचे जे असतील आपले ते, प्रायव्हेटचे असतील तर ती मंडळी, काही कॉलेजेस तुमच्या अखत्यारीत असेल तर तिथल्या काही मुलांना देखील मदतीला इंटर्नशिप सारखं तुम्ही सोबत घेऊ शकता हँड्स ऑन ह्याच्यासाठी. ठीक आहे, ट्रेनिंग पर्पजेस करता. तर तुम्ही ते कसं कोलॅबरेट करता जे मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं माझ्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये जर का एखादं व्हेटरनरी कॉलेज असेल देन आय शुड लायझन विथ दॅट कॉलेज आणि त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलशी बोलून त्यांची काही फायनल इयरची जी काही मुलं असतील त्यांना तुम्ही घेऊ शकता कॅम्पच्या वेळेला. येते तुमच्या लक्षात? प्रत्येक वेळेला काय मॅन पॉवर इथूनच यायला पाहिजे, नॉट नेसेसरी. हाऊ इंटेलिजंटली यू डू दोज थिंग्स. आणि हे कधी येईल व्हेन यू शो युअर लोकल लिडरशिप. स्थानिक स्तरावरती तुम्हाला लिडरशिप दाखवावी लागेल, त्यावेळेला त्या गोष्टी होतील. देन द फॉर्डर अँड बॅलन्स सेशन. सकाळी सरांनी देखील आपल्याला बोलले व्हॅक्सिनेशनचं मी आता आपल्याला मी बोललो. नेक्स्ट जे आहे डिसीज फोरकास्टिंग इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. आता काही अल्प कालावधीत त्याच्यावर देऊन आपण आता काम चालू करतोय. याच्या मदतीनं
कोणत्या कोणत्या वेळेला, कोणत्या महिन्यात, कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यामध्ये हे रोगराई येऊ शकते त्याचं फोरकास्टिंग करण्यासाठीचं जे टूल आहे, that also we are shortly going to introduce so that we can take all preventive measures. Then use of caller ID, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, आपल्या मुख्यमंत्री ग्रामीण उद्योजकतामध्ये देखील आपण त्याचा हे केला आहे. आणि सरांनी सकाळी सांगितलं की एक गाव तरी आपल्याला डिजिटल करायचं आहे. तर मी तुम्हाला हे देतो, एक असाइनमेंट देतोय मी की प्रत्येक जिल्ह्याने आपल्या अखत्यारीतलं किमान एक गाव, आय एम नॉट टॉकिंग व्हीसी एज वेल, एक गाव 100% कसं कॉलर आयडी त्याचे आपल्याला लावता येईल पशुधनाला आणि त्याचं ट्रॅकिंग करता येईल, ह्याच्यावरती जरासं फोकस जरासं करा. त्याच्यासाठी आवश्यकता असेल तर जे काही आपल्याला दूध उत्पादक संघ असतील किंवा काही NGO असतील, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असतील किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनीज असतील, काही CSR असेल, ह्या सगळ्यांच्या मदतीनं कसं त्याच्यामध्ये तुम्ही करता येऊ शकता. जस्ट यू थिंक ओव्हर इट अँड यू डू दॅट अँड यू रिफ्लेक्ट ऑन दॅट. सो इट कॅन बी अ रोल मॉडेल फॉर युअर डिस्ट्रिक्ट ॲज वेल. करत असताना तिथं 500-600 पशुधन आहे असं पण अगदीच घेऊ नका. तिथे किमान 1, 2, 2,500-3 हजार अशा तरी एक सबस्टेन्शियल काहीतरी असायला पाहिजे, अशा पद्धतीचं घ्या. इट इज व्हेरी रिगरस. आपण काही अवॉर्ड देखील चालू केलेले आहेत की बेस्ट AI प्रॅक्टिशनर, आपला प्रायव्हेट टेक्निशियन जो आहे ना, तो कोण बेस्ट काम करतो, देन AI सर्व्हिस प्रोव्हायडर कोण बेस्ट आहे, ह्याला आपण अवॉर्ड त्याला चालू केला आहे. आपण त्याच्यामध्ये तसंच ACH गो अँड बिडिंग मध्ये कोण चांगला उत्कृष्ट काम करतो त्याला देखील आपण ते हे करणार आहे. मिशन इज 50 लाख विच आय ऑलरेडी डिक्लेअर. आणि आपल्याला त्या हेतून आपल्या त्याच दिशेनं आपल्याला काम करायचं राहतो. खोट्या बनावटी एंट्रीज नाही. वर्क डन म्हटल्यानंतर ते फिजिकल स्वरूपाचं वर्क डन नको आहे, ऍक्च्युअल ते NDLM वरती रिफ्लेक्ट झालेलं ऍक्च्युअल वर्क डन असायला पाहिजे. आणि याच्यासाठी म्हणलं पर VC पर डे 3 EI, एकदम साधं सोपं. पर VC पर डे मिनिमम 3 EI. आणि ते EI करत असताना आज आणखी त्याच्यामध्ये मी काय सूत्र दिलं, प्रिफरेबली सेक्स सॉर्टेडचं आहे. जास्तीत जास्त DPC तून फंड घ्यायचे. आणि मी DCना वगैरे बोललेलो आहे, नेहमी बोलत असतो. आणि तुमच्या DPC तून फंड घेऊन सेक्स सॉर्टेडसाठी त्याच्यामध्ये तुम्ही हे केलं सो कॅटल पॉप्युलेशन, त्याची प्रोडक्टिव्हिटी, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं होऊ शकतील. देन इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ चीफ मिनिस्टर रुरल लाईव्हस्टॉक डेव्हलपमेंट स्कीम, हे सरांनी याच्यावरती फोकस केला. आणि त्याच्यामध्ये जे काही सगळे कंपोनंट आहेत, आय होप की यू हॅव गॉन थ्रू. तुमचे काही इश्यूज होते ते देखील ॲड्रेस केले आहेत, नवीन काय असतील ते देखील करू. जेव्हा केव्हा पोर्टल तयार होईल त्यावेळेला प्रत्येक जिल्ह्यातून आपण 2-2 एक तुमचे AC डिस्ट्रिक्ट ऑफिसमधला आणि दुसरं तुमचं टाहो, ह्या अशा दोघांना किमान आपण हे करू. तुम्ही तुमच्या ऑफिसमधल्या लोकांना ते घेऊन तुम्ही बसू शकता. अँड यू कॅन टेस्ट हाऊ दिस पोर्टल्स, काय काय तुमचे क्वेरी असतील त्या तुम्ही यू कॅन फ्लॅग इट आउट सो दॅट वी कॅन इफेक्टिव्हली. परंतु एक इंट्रोस्पेक्शन करणं खूप गरजेचं आहे. दॅट आय टोल्ड यू इन द मॉर्निंग इटसेल्फ रिगार्डिंग व्हाय VMDDP हॅज नॉट बीन टेकन अप. VMDDP मध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि जर का आपल्याला रिपीट होता कामा नये याच्यासाठी देखील आपल्याला काळजी पुरेशी घ्यायची आहे. आणि लेट्स सी हाऊ इट गोज फॉरवर्ड. आणि त्याच्यामध्ये जे काय आवश्यक असतील त्या गोष्टी आपण करू. पिगरी त्याच्यातलं एक महत्वाचं आहे इम्पॉर्टंट, जे आपल्याला अद्याप तशा पद्धतीचं कल्चर नव्हतं पिगरीच्या संदर्भात. बरोबर, अजून पिगरीचा तेवढं नाही. म्हणून आपण मध्यंतरी काही कालावधी म्हणजे काही काळापूर्वी आपण सांगितलं, महिन्यापूर्वी वगैरे, स्टेक होल्डरची आपण मीटिंग घ्या. वाय वी टोल्ड यू, बिकॉज तुमचं आणि त्यांचं इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे. मी अनेक ठिकाणी बघितलं दौऱ्यात जाताना आपल्या ACला DCला माहीतच नसतो की आपल्या जिल्ह्यामध्ये कोण चांगलं काम करणारी, मिल्क मध्ये काम करणारे कोण आहे, पोल्ट्री मध्ये काम करणारे कोण. येस सर, प्लीज सर. येस, पोल्ट्री मध्ये काम कोण करतं, मिल्क एनिमल मध्ये कोण काम करतंय, शीप गोट मध्ये काम करतंय, माहित असेल तर फक्त ते कोण NLM मधला लाभ घेतला असेल, स्मार्ट मधला लाभ घेतला असेल, केवळ त्याच्या पुरतच आहे. परंतु अदर देन दॅट अनेकांना माहित नसेल. अनेक जणांनी आपल्या प्रोसेसिंग जे काय आहेत, मिल्क प्रोसेसिंगचे जे काय असेल मोठ्या डेअरीज किंवा युनिट्स आहेत त्याला देखील व्हिजिट केलेली नसते. आता मिल्क प्रोसेसिंग म्हणाल की आपलं डेअरी डिपार्टमेंट नाही, परंतु हे कनेक्टेड आहे. अनेक जसं प्रायव्हेट ऑर्गनायझेशन असतील, तर आता उदाहरणार्थ सोने घ्या, नेचर डिलाइट घ्या, गोकुळ घ्या, त्यांचे सगळे फार्मर आपलं कितीतरी काम ते करत असतात. सो व्हॉट इज हिअर विजडम लाईज? विजडम लाईज इन कोलॅबरेशन. एक एकटा तुम्ही करू शकणार आहे का, मी करू शकणार आहे का, एक LSS करू शकणार आहे का, एक LDO करू शकणार आहे का? आजपर्यंत तुम्ही तो एकटाच काय करायचं आहे त्याच्यावरती फोकस तुम्ही म्हणत आलात. सर ही पोस्टच वॅकंट आहे, कसं जाणार, हे आहे ते आहे.
पण तुम्ही जर का त्याचं नेटवर्किंग जर का केलं असता, कोलॅबरेशन जर का केलं असतं आणि फक्त ॲडवायझरी, चांगल्या ॲडवायझरीचं आपण काम केलं असतं आणि त्यांना जर का एकाचे 2, 2चे 4, 4चे 16, 16चे असे जर का तुम्ही काम केलं असतं तर आपल्याला तसं कधी प्रॉब्लेम आला नसता. बट नाऊ वी हॅव टू चेंज इट. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह. देन गोशाळाचा मी उल्लेख केला. ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, बायोगॅस असेल, ह्या सगळे जे काही कंपोनंट्स आहेत हे सर्क्युलर इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे आणि रुरल इकॉनॉमीला देखील. सो आय होप तुम्हाला जर कुठले हे असेल तर यू कॅन टेल मी. हे सगळे महत्वाचे आहे. आणि दिस इज अगेन मी एक मुद्दा स्लाइड ठेवले रिगार्डिंग गो अँड बिडिंग ऍक्टच्या बाबतीत. कारण का इथे बरेच एसीएच आपण जे काही डिस्ट्रिक्टचे बोलले तर अनेक एसीएच कडे गो अँड बिडिंगचा चार्ज आहे आणि ते गो अँड बिडिंग होत आहे. हा अत्यंत महत्वाचा आहे. ह्याचं इम्प्लिमेंटेशन इन टोटो आपल्याला जर इंटिग्रेटेड पोर्टल जे आपण डेव्हलप करतोय त्याच्या माध्यमातून एव्हरी एआय स्ट्रॉंग नीड टू बी ट्रॅक डाऊन खालपर्यंत. त्याचा युसेज कुठे कुठे होतो, काय होतो, जुना कुठले स्टॉक असतील तर ते सगळे त्याचे जुन्या स्टॉकचा आढावा घ्या. जुने स्टॉक सगळेच्या सगळे ते मार्गी लावा. खाली त्याच्यावरचं काम यूज करून घ्या. जो इथून पुढचा जो सिमेंट बँक, सिमेंट स्टेशन, सिमेंट बँक मधून जो काय असेल, प्रायव्हेटला असेल, आपल्या व्हीसीला येणार असेल, तो सगळा त्याच्यावरती त्याचा रेकॉर्ड होईल आणि त्याच्या पद्धतीनंच आपल्याला करायचं आहे. And I hope if you are not read, I hope you must have read this act, and if not, then please go through this act immediately. ह्याच्यातल्या भविष्यामध्ये ह्या ऍक्टची प्रस्तुतता अशी आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देखील हा ऍक्ट राज्यानं जो बनवलेला आहे तर तो जसाच्या तसा मोर ऑर लेस इनॅक्ट करणार आहे. त्यावेळेला ह्या गोष्टी येणारच आहेत. बरेच जण कुरकुर करतात एनडीएलएमच्या एंट्रीच्या एआयच्या संदर्भात वगैरे हे, पण त्याला अल्टरनेटिव्ह नाही आहे. बेटर एक्सेप्ट इट अँड मूव्ह फॉरवर्ड. कुरकुर करण्यात काहीच पण नाही. विजडम कशात आहे तुम्ही सांगतो पुढे. विजडम कशामध्ये आहे? विजडम लाईज इन एक्सेप्टिंग द थिंग्स ॲज इट इज विदाउट एनी ॲडिशन, विदाउट एनी डिलिशन. जे आहे ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तो आपल्याकडे चॉईस आहे. राईट? तुमच्या माझ्या हातामध्ये चॉईस कमी आहे. सो व्हॉट इट इज दॅट यू हॅव टू एक्सेप्ट इट. दिस इज अप्लिकेबल. मी जे बोलतोय दिस इज इव्हन अप्लिकेबल फॉर युअर पर्सनल लाईफ एज वेल. वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये देखील ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लागू होतील. फर्स्ट वी शुड ट्रान्सफॉर्म अवर सेल्फ, देन ओनली यू विल बी एबल टू ट्रान्सफॉर्म द डिपार्टमेंट अँड युअर वर्क कल्चर. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याकडून सुरुवात करणं गरजेचं आहे. So we are now moving towards this strategic management, that is the key drivers. Key drivers जे आहे त्याच्यामध्ये mainly I believe in empowering the veterinary officer. If our veterinary officers are not empowered, we will not be able to empower farmers or animal owners. मगाशीच मी सांगितलं. जर का तुम्हीच स्वतः जर का empower नाही झाला, you will be helpless. You will not be able to help anyone. बरोबर आहे? पहिल्यांदा स्वतःला मदत करायला शिकायचं आहे. पहिल्यांदा स्वतःला उभा करायला शिकायचं आहे. पहिल्यांदा स्वतःला एम्पॉवर करायला शिकायचं आहे. स्वतःला रिस्पेक्ट द्यायला शिकायचं आहे. देन ओनली यू विल बी एबल टू गिव्ह रिस्पेक्ट टू अदर्स अँड थिंग्स विल हॅपन ऑन फील्ड. एल्स नो. सगळ्या स्लाइड्स वरतीच राहतील, जीआर मध्येच सगळ्या गोष्टी राहतील, तुमच्या नोटबुक मध्येच गोष्टी राहतील. सो इम्बाइब इट, इन्क्युलकेट इट, डायजेस्ट करा आणि त्या गोष्टी त्या पद्धतीनं करा. सो स्ट्रॅटेजिक कोलॅबोरेशन मध्ये काय कोऑर्डिनेशन, मगाशी मी बोललो. फोस्टर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मी बोललो. बरोबर आहे? वेगवेगळे जे काय आहेत एनजीओज किंवा इंडस्ट्री. देन नॉलेज शेअरिंग आहे. नॉलेज शेअरिंगच्या संदर्भात मी पण ते सांगितलं की यू हॅव टू टेक नॉलेज डाऊन द लाईन टू द फार्मर्स. देन बिल्ड स्ट्रॉंग पार्टनरशिप्स, हे देखील इम्पॉर्टंट आहे. अँड इफेक्टिव्ह लिडरशिप. हे झाले आपल्या स्ट्रॅटेजिक कोलॅबोरेशनच्या बाबतीत. इफेक्टिव्ह लिडरशिपसाठी काय पहिलं आहे क्लिअर व्हिजन पाहिजे. मला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे. मी नेहमी प्रत्येक वेळा सांगत असतो आपल्याला पब्लिक सर्व्हिस करण्याची चांगली संधी मिळालेली आहे. वेतन घेऊन, पैसे घेऊन आपल्याला पब्लिक सर्व्हिस करायची संधी ईश्वराने दिली आहे. एनजीओज, कंपनीज असे CSRच्या माध्यमातून पैसे बाहेर टाकतात आणि ते काम करतात टू सीक सॅटिस्फॅक्शन ऑर फॉर व्हेरियस अदर पर्पसेस. बरोबर आहे? तर आपल्याला काय आहे, लोकांना मदत करण्यासाठी, समाजाला एक चांगली दिशा देण्यासाठी आणि एक राष्ट्र विकास घडवून आणण्यासाठी, नॅशनल इकॉनॉमीला चांगल्या पद्धतीने हे करण्यासाठी एक आपल्याला छोटासा का विना
एक त्या दिशेनं काम करण्याची आपल्या ह्या सर्व्हिसच्या माध्यमातून एक संधी ईश्वराने दिलेली आहे. इफ वी डोंट मेक यूज ऑफ इट देन वी आर मिसिंग इट. शेवटी आपण कशासाठी सगळं करतो? सॅटिस्फॅक्शन, अनदर हॅपीनेस. प्रत्येक गोष्ट, एव्हरीथिंग कॅनॉट बी परचेस थ्रू मनी. हॅपीनेस कॅनॉट बी परचेस्ड, सॅटिस्फॅक्शन कॅनॉट बी परचेस्ड. जर का असं असतं तर कितीतरी जण सुखी समाधान राहायचे, बट तसं आहे का? नाही. सो मला माहित असेल अनेक तशी ती पुस्तकं देखील आहेत. मन को सोड फेरारी वाचला असाल अनेकांनी, रॉबिन शर्माची वेब सिरीज मध्ये. तर आपल्याला त्याच्यावर विजन क्लिअर पाहिजे, मी कशासाठी आहे, मला काय करायचं. तर मी तुम्हाला ॲडवाइस करेन एवढंच की युअर विजन शुड बी सो क्लिअर. मला सॅटिस्फॅक्शन मला पाहिजे, आनंद मला मिळाला पाहिजे. मागं वळून जर का बघितलं, रिटायरमेंट नंतर मी काही माझ्या कालावधीमध्ये मी ही कामं केली लोकांच्यासाठी आणि ते दीर्घ कालावधीसाठी कामाला आले. दिस शुड बी व्हेरी व्हेरी थरोली क्लिअर. जर का हे असेल तर मी तुम्हाला त्याची गॅरंटी देतो, तुम्हाला ब्लड प्रेशर तुम्हाला राहणार नाही, हाय बीपी राहणार नाही, तुम्हाला शुगर राहणार नाही, तुम्हाला हार्टचे एलिमेंट्स राहणार नाही. परंतु जर का आपण क्लिअर गोल्स नसतील आणि जर का दुसरे गोल्स राहतील तर त्याचा तुम्हाला म्हणजे त्रासच त्रास होणार आहे. आणि प्रत्येक त्रास काय हा डीई आणि सस्पेन्शन होत नसतो. आपण स्वतःकडे स्वतःच्या नजरेतनं बघितलं तरी देखील आपण स्वतःला एक्सेप्ट कधी करत. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो आय एम जस्ट ॲडवाइजिंग यू व्हॉट इज टू बी डन अँड व्हॉट इज इसेन्शियल इन लाईफ. देन अनदर इज मेक डेटा ड्रिव्हन अँड एव्हिडन्स बेस्ड डिसिजन्स. कोणताही निर्णय जर का घ्यायचा असेल तर तो एव्हिडन्सच्या बेसिसवरती असायला पाहिजे. माझ्या डिस्क्रिप्शन मला वाटलं म्हणून मी केलं असं वाटतं का? असं होता कामा नये. त्यातून कोणावरती तरी अन्याय होऊ शकतो, मदत होईलच असं नाही, गोल अचीव असेल तर कम्युनिकेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कम्युनिकेशन डझंट मीन टू ओनली टॉक असं नाही, किंवा आपल्याला अपेक्षित आहे त्या पद्धतीनं ते कम्युनिकेशन आहे. कम्युनिकेशन म्हणजे राईट व्हॉट अप्रोप्रिएट जे आहे, विजन जे आपलं आहे त्याच्या आउटकमसाठीचं जे अपेक्षित आहे, that communication is important. That is not one way communication. Two way communication is very important. So then how to connect the people? You can connect with people only through effective communication. कोणताही स्ट्रॅटेजिक लिडरशिप जी आहे ती विदाउट कम्युनिकेशन होऊ शकत नाही. सो कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कम्युनिकेशन इफेक्टिव्ह करायचं असेल तर अकाउंटेबिलिटी अँड द रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला शिकायला पाहिजे. ते माझं नाही, ते त्याचा आहे, त्याचा आहे, त्याचा आहे, त्याचा आहे, तो बघेल, तो पाहेल, तो करेल. यू विल बी रिचिंग नोवेअर. पहिल्यांदा स्वीकारायला शिकायचं. चूक स्वीकारली ट्रान्सपरंटली विथ फुल अकाउंटेबिलिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, देन देअर रिमेन्स स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. इफ यू डोंट एक्सेप्ट एनिथिंग, मी करतोय ते सगळं बरोबरच आहे आणि सगळं अथॉरिटेटिव्ह टाईपनं आपण जर का केलं तर मग चुका होऊ शकतात. कारण का कोणी याच्यामध्ये सर्वज्ञ नाही. Therefore, horizontal platform is very important, not vertical. You should allow people to debate. You should allow people to express their opinions. You should deliberate. Okay, feedback mechanism घ्यायला पाहिजे, 360 मध्ये घ्यायला पाहिजे. You have to discuss with people from various stakeholders. Then only you will be able to arrive at a particular, proper, effective decision. आणि ते कधी होऊ शकतं? हे सगळे कम्युनिकेशन, अकाउंटेबिलिटी अँड ट्रान्सपरन्सी, हे तिन्ही अस्पेक्ट्स व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर हे जे आहे प्रत्येक गोष्टीमध्ये इनोव्हेशन इज व्हेरी अगेन इम्पॉर्टंट. एनकरेज इनोव्हेशन, कंटिन्युअस लर्निंग अँड प्रॉब्लेम्स. आज सकाळी ते सांगत होते की ह्याच्यामध्ये एक वर्क ग्रुप असा आला पाहिला होता ट्रेनिंगच्या संदर्भात, कंटिन्युअस ट्रेनिंगच्या बाबतीत. कंटिन्युअस लर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू लर्न. लर्निंग कधी थांबत नाही. लर्निंग नॉट नेसेसरी ओनली विथ रिस्पेक्ट टू युअर ओन सेक्टर. लर्निंग शुड बी फ्रॉम ऑल साइड्स. 360 मध्ये लर्निंग व्हायला पाहिजे तर त्याचा उपयोग होतो. आणि ते नुसतं जर लर्निंग नाही उपयोग, त्याचा प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशनसाठी उपयोग कसा होऊ शकतो, इंटरडिसिप्लिनरी, दॅट वी शुड ऑलवेज सी. आणि ते त्याच्यामध्ये इनोव्हेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक गोष्टीतून नवीन काय करता येऊ शकेल, इनोव्हेट काय करता येऊ शकेल, काय त्याची बाबाची स्ट्रॅटेजी राहू शकते. जसं आता मी एक उदाहरण सांगितलं किंवा आणखीन सांगतो. आतापर्यंत आपण प्रायव्हेट या टेक्निशियन्सला कधीच आपण त्याच्यामध्ये रोपिंग केले नव्हते. सो वी स्टार्टेड रोपिंग. वाय? बिकॉज
1 चे 2 हात व्हायला पाहिजे, 2 चे 4 व्हायला पाहिजे. बरोबर आहे. व्हाय आय टोल्ड यू टू कोलॅबरेट विथ द कॉलेजेस, दॅट्स द इनोव्हेशन. सो यू हॅव टू इनोव्हेट युअरसेल्फ लोकली टू मेक युअर वर्क व्हेरी इफेक्टिव्ह. सगळं मीच करतो, माझीच 2 माणसं करतील, विल नॉट बी टू अचीव्ह टार्गेट. बिकॉज आपल्या देशामध्ये आपण आपला कोणता मोठा चॅलेंज असेल तर ऍडमिनिस्ट्रेटर्सना, तर वी आर डीलिंग विथ अँड वी हॅव टू डील विथ द स्केल. स्केल म्हणजे क्वांटिटीवरती आपल्याला डील करावं लागतं. नॉट लाईक फॉरेन कंट्रीज की सफिशियंट लँड असते आणि लोक जी आहेत ती लोकसंख्या कमी असते. आपल्याकडे नाही, आपल्याकडे खूप ह्यूज पॉप्युलेशन आहे. एवढ्या ह्यूज पॉप्युलेशनला, ह्यूज ॲनिमल्सना एवढ्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये व्हॅक्सिनेशन करा, AI करा. इट इज व्हेरी व्हेरी गायडेंटिक टास्क फॉर अस. हे बाकीच्या कंट्रीजमध्ये नाही. सो वी आर डीलिंग विथ दिस चॅलेंजेस इन स्पेसिफिकली आवर कंट्री. क्वांटिटी स्केलवरती आपण काम करतोय. तर स्केलवरती काम करत असेल तर इनोव्हेशन पाहिजे. कारण काय नुसतंच आपल्याला काय म्हणतात त्याला नावापुरतं करायचं नाहीये. विथ क्वालिटी दॅट ऑल्सो वी हॅव टू. सो क्वालिटी प्लस क्वांटिटी प्लस कॉस्ट इफेक्टिव्हनेस अँड दॅट टू टाइमली. हे सगळं कधी होणार? हे सगळे होणार जेव्हा आपण त्याच्यामध्ये इनोव्हेट करू आपण स्वतःला आपल्या कार्यपद्धतीने. जसं आता मी इनफर्टिलिटीचं मेनी एक्झाम्पल्स आहेत. इनफर्टिलिटीचा कॅम्प, की एकाच ठिकाणी ह्या सगळं सॅच्युरेट करून घ्या ते गाव. That's the innovation, local innovation and the best practices you should. Then lead change with empathy, integrity and resilience. जे काम करायचं आहे केवळ ते वृक्ष पद्धतीनं, आरोगंट पद्धतीनं, आर्ग्युमेंटेटिव्ह पद्धतीनं तसं नाही. त्याच्या अडचणी समजून घ्यायला पाहिजे, लोकांची भूमिका समजून घ्यायला पाहिजे, त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे. तो तसं का म्हणतोय, त्याच्या मागचं कारण काय आहे, त्यामागची सायकोलॉजी समजून घ्यायला पाहिजे. तरच आपण एम्पॅथीनं काम करू शकतो. एम्पॅथी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एम्पॅथीचा अर्थ माहिती आहे ना? संवेदनशीलता. यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह टू द प्रॉब्लेम्स अँड द सिच्युएशन ऑफ, म्हणजे प्रत्येक ह्याच्यावरतीच आहे. आणि ती म्हणजे करुण आहे ती, तर मराठीतून प्रॉपर जर काही म्हटलं तर त्या ह्यानं हे करायला पाहिजे. कोणाला सहानुभूती नको असते, पण ते करुण कॉम्पॅशन पाहिजे. एम्पॅथी त्यावेळेला ते पर्स्पेक्टिव्ह त्याच्या दृष्टिकोनातून बघा. तो किती अडलेला आहे, नडलेला आहे. आपण आपल्यासाठी ती क्षुल्लक गोष्ट असते, पण त्याच्यासाठी खूप मोठी असते ती. आपण हात फेर करतो, नंतर बघू उद्या ये परवा आहे. दॅट इज नॉट द अप्रोच. त्याच्यासाठी ते खूप प्राईम इम्पॉर्टंट असतं. सो तुम्ही ऑब्झर्व केला नाही मला माहित नाही, I never keep any office timings for the visitors. Always my office is always open for all. कधी पण येऊ शकतो, केव्हा येऊ शकतो. नॉट ओनली हिअर, एव्हरीवेअर व्हेरेवर आय वर्क. त्यातनं 2-3 गोष्टी असतात. फीडबॅक मिळत असतो, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, तिथल्या तिथे सॉल्व्ह होतात, ऍक्सेस मिळतो, ही रिमेन सॅटिस्फाईड, डिपार्टमेंटची इमेज चांगली राहते. हे त्याची हे आहे. आणि त्याच्यातच मी म्हटलं ट्रान्सपरन्सी येते, त्याच्यातूनच रिस्पॉन्सिव्हनेस राहतो. रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिव्हनेस म्हणून येतो. इफ यू आर नॉट रिस्पॉन्सिव्ह, फक्त आमदाराच्या दारात जातो, मग आमदार तुम्हाला फोन करतो, एकदा सांगतो, दोनदा मग शिव्या गाळी हे सगळ्या गोष्टी होतात. मग आपल्याला पटत नाही, अपसेट होतो, मग चिडचिड होते. मग कशाला राहायचं, काय करायचं, हे सगळं व्हाय. आपण जर का आपलं काम जर का नीट परफेक्ट जर का केलं तर ही वेळच येणार नाही. सो वी मस्ट स्ट्राइव्ह फॉर एक्सिलन्स. एक्सिलन्सची खऱ्या अर्थानं हे ह्या सगळ्या बाबी. आणि इंटिग्रिटी अँड रेझिलियन्स, इंटिग्रिटी अँड ऑथेंटिसिटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इफ आपलं प्रत्येक काम, इफ वर्क इज विथ प्युरिटी, तर ते ऑथेंटिक राहणार आहे. इफ इट इज विथ सम इंटेन्शन, तर मग ते मॅनिप्युलेटेड राहणार. इफ इट इज मॅनिप्युलेटेड, इफ इट इज नॉट प्युअर, तर ज्या पद्धतीने गढूळ पाण्याची जी क्वालिटी राहते आणि इम्पॅक्ट राहतो आणि आउटकम राहतो, तेच आपल्या कामामध्ये तशाच पद्धतीचा इम्पॅक्ट, आउटकम, आउटपुट राहणार आहे. आर यू गेटिंग मी काय म्हणतोय? यस सर. आय होप यू आर ऑन सेम पेज. सो इंटिग्रिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. रेझिलियन्स इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. रेझिलियन्स जसं आपण म्हटलं ना, क्लायमेट रेझिलियंट सीड्स घ्यायचे आहेत, क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर करायचं, क्लायमेट रेझिलियंट लाईफ स्टॉक पाहिजे. तर आपल्याला देखील क्लायमेट रेझिलियंट पाहिजे. इन व्हॉट सेन्स?
जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे आपल्याला देखील आपल्या कामकाजामध्ये तग धरता यायला पाहिजे. दॅट इज अ स्ट्रॅटेजिक अँड इफेक्टिव्ह लिडरशिप. बट इट डझंट मीन तू सगळ्यांनाच हो हो म्हणत सुटायचं आहे आणि नॉट टू टेक स्टँड. त्यासाठी नाही आहे. चुकीचा कुठलाही अर्थ न काढता त्याच्यामध्ये हे पाहिजे आपला स्टँड कशा पद्धतीने ठेवायचा आहे ते करायला पाहिजे. आपला स्टँड जर का ठेवायचा असेल तर पहिल्यांदा समोरच्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याला बोलणं त्याचं संपू द्यायला पाहिजे. अगेन आय विल टॉक ऑन दॅट. लर्निंग अँड हिअरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय फरक आहे लर्निंग अँड हिअरिंग? जे आपण सोयीनं ऐकतो ते काय, मला जसं पाहिजे त्या पद्धतीनेच मी ऐकतो. सो वी हॅव टू लिसन प्रॉपर्ली as it is without any addition or deletion, without any interpretation. That is the difference between the listening and hearing. मला जे सोयीचं आहे ते मी ऐकणार, बाकी त्यातला अर्थ काय ते नाही. बिकॉज अवर बायस्ड आपण असतो इथे आहे आपण स्कूल. सो इट इज लाईक दॅट. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. रेझिलियन्स आहे, याच्यामध्ये ॲडव्हर्सिटीज आहेत, त्याच्याशी जुळून घेणे, समजून घेणे. अँड यू हॅव टू बी अनस्टॉपेबल ऑन दॅट. So what are expected outcomes if we do all these things? आपण चॅलेंज बघितले, रोडमॅप बघितला, रोडमॅप दिला, इम्प्लिमेंटेशन साठीचं काय करायला पाहिजे ते आपण बघितलं, कोलॅबोरेटिव्ह फ्रेमवर्क बघितलं, नंतर आपण त्याच्यामध्ये लिडरशिपचं मध्ये बघितलं. सो व्हॉट आउटकम्स वी आर एक्सपेक्टिंग ऑन द फील्ड? आउटकम वी आर एक्सपेक्टिंग ऑन द फील्ड इज इम्प्रूव्ड वेटरनरी सर्व्हिस डिलिव्हरी. माइलस्टोन जे शेवटच्या माईलपर्यंत, शेवटच्या दगडापर्यंत, आपण शेवटच्या घरापर्यंत आपण जर का सर्व्हिस देऊ शकलो then that will be very important. Then better disease surveillance and emergency response. त्याच्यातून काय होणार आहे, डिपार्टमेंटची इमेज पण हे होणार आहे. टाइमली ट्रीटमेंट, तुमचं प्रोडक्शन, तुमची प्रोडक्टिव्हिटी, तुमची स्वतःची प्रोडक्टिव्हिटी आणि कॅटलच्या संदर्भात आणि इकॉनॉमीच्या संदर्भात एव्हरीथिंग विल बी इम्प्रूव्ड. इन्क्रीज फार्मर सॅटिस्फॅक्शन अँड ट्रस्ट विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पिलर काय सगळ्यात त्याचा ट्रस्ट बिलीव्ह हे असल्याशिवाय तुम्ही कुठली गोष्ट करू शकणार नाही. जर का आपण सल्ला द्यायला गेलो, आय टोल्ड यू टू कनेक्ट विथ द पीपल, दॅट विल नॉट हॅपन. स्लॉटरला देऊन नाही करायचं, बरोबर आहे. जिथं स्लॉटरला जास्त जातं त्याचा अर्थ की वी आर फेलिंग इन मॅनेजिंग थिंग्स. आता सरांनी एक सकाळी संदर्भ दिला नगरमधलं कोण आहे का? सकाळी सरांनी उदाहरण दिलं है ना, ते पॉइझन कशी ॲनिमलची डेथ झाली. दॅट इज फ्रॉम सातारा. साताराचं सरांनी दिलं पाटणचं, पण मी नगरचं मी देतो हिवरे बाजारचं. एक ज्याला आपण आदर्श गाव आपण म्हणतो, त्या आदर्श गावामध्ये देखील जर का शेतकरी जर का असे असतील तर मग काय, जे जोपर्यंत दूध मिळतंय तोपर्यंत त्याचा वापर करायचा. दुधाचा वापर कमी झाला की त्याला काढायचं स्लॉटरला. जे आपण खाऊ शकत नाही, जे म्हणजे जनावर देखील कुठलं खाऊ शकत नाही असलं बुरशीजन्य जर का खाद्य जर का त्याला दिलं तर काय होणार आहे त्याचं, ते जनावरच आहे ना. सो वी नीड टू, आवर जॉब इज व्हॉट, टू सेन्सिटाइज ॲनिमल ओनर्स, टू ॲडवाइज देम, टू कनेक्ट देम. ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. सो व्हॉट इज की मेसेज? कोलॅबोरेशन बिल्ड्स स्ट्रॉंगर इन्स्टिट्यूशन्स विथ इफेक्टिव्ह लिडरशिप that transforms vision into measurable impact. Else काय, वर्षानुवर्ष येणार, बजेट देणार, हा डावणार, तो डावणार, वर्क डन फिजिकल, वर्क डन ऑनलाईन, काय आकडे इकडचे तिकडे करणार, फिक्सिंग करणार, मॅनेज करणार, रिझल्ट देणार, बट तो काय ना मेजरेबल इम्पॅक्ट आहे का? एक साध्या सोध्या म्हणजे ते तुम्ही दैनंदिन जे काम करता त्याला मी रिलेट करून मी तुम्हाला मी सांगतोय हाऊ व्हॉट डिफरन्स शुड बी. सो हे सगळं कधी होईल, हे सगळं जर का करायचं असेल, मी अनेक टूल्स तर मी बोलतो तर सांगितलं, परंतु हे आतनं मनातून पाहिजे. देअर शुड बी सम पॅशन, देन ओनली यू विल बी एबल टू डू. आणि ते पॅशन कुठल्या GR मधनं येणार नाही, तुम्हाला परत परत सांगतो. ते पॅशन कुठल्या कोरड्या वृक्ष ह्याच्यातून येणार नाही, आढाव्यातून येणार नाही. ते पॅशन स्वतःच्या मनामध्ये हृदयात पाहिजे की आपल्याला हे परिवर्तन करायचं आहे, मी त्याच्यासाठी आहे. म्हणून मला ईश्वरानं जो जन्म दिला माणसाचा त्याचा मी योग्य विनियोग करण्यासाठी, म्हणून मला वरती आणि ईश्वरानं मला अशी नोकरी आणि दिली, ॲनिमल्सच्या वेलफेअर करता काम करण्याची एक संधी मला मिळालेली आहे. ह्या दृष्टिकोनातून विचार करून जर का मी काम जर का केलं तर नक्कीच चांगलं आपल्याला
आउटपुट मिळू शकतो. सो दिस इज द वर्ल्ड ऑफ आयडेंटिटी. हिअर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट इज लाईफ इज प्रिव्हिलेज. डोंट वेस्ट इट. त्याचा चांगल्या गोष्टीसाठी वापर करा. यू विल नॉट गेट सच काइंड ऑफ मटेरियल, सच काइंड ऑफ टॉक एनिवेअर. बाकीचे सगळे मोटिवेशनल स्पीकर राहतील, बट बाय कोरिलेटिंग दिस यू विल नॉट गेट एनिवेअर. लाईफ इज प्रिव्हिलेज. यातला प्रत्येक शब्द म्हणजे शब्द महत्वाचा आहे. एम्ब्रेस इट प्रॉपरली. डोंट वेस्ट इट. कुठे गप्पा करा, वेस्ट करा, मेडिओकर पद्धतीने राहा. डोंट डू दॅट. अँड दिस इज द कॉन्शियस फ्लो. व्हॉट इज दॅट कॉन्शियस फ्लो? हे सगळं पहिल्यांदा काय, पॅशन असेल तर डोक्यात येणार. डोक्यात म्हणजे विचार येणार, बरोबर आहे. विचार असेल तर त्या विचाराची ती प्रक्रिया चालू होणार आहे. विचारच नाही तर प्रक्रिया येण्याचा प्रश्नच नाही. माझं लक्षात ती शिवतच नाही तर काय विचार येणार आणि काय मी प्रक्रिया करणार. जर का ती प्रक्रिया झाली तर माझ्या तशा भावना निर्माण होणार आहे, बरोबर आहे. म्हणजे आज संध्याकाळी विचारायला, म्हणजे आज विचारायला, आज संध्याकाळी कुठेतरी जेवायला जाऊ, बरोबर आहे. मग ती प्रक्रिया चालू झाली. मित्रांना गोळा करणं झालं. मग कुठे जायचं, काय जायचं, काय त्या पद्धतीचे इमोशन्स तयार व्हायला लागले, राईट. मग त्या पद्धतीचं आपण बोलायला लागलो, त्या पद्धतीची मग कृती घडत जाते. सो फर्स्ट इज पॅशन. पॅशन असो. थॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन देयर इज अ थॉट प्रोसेस. थॉट प्रोसेस असेल तर त्याच्यामध्ये इमोशन्स क्रिएट होणार. इमोशन्स क्रिएट झाले की तुम्ही अटर करणार वर्ड. म्हणून म्हटलं जातं आपलं जुन्या ह्याच्यामध्ये शुभ बोलणार आहे. जे बोललं की ते होणार, है ना. वास्तू म्हणते तथास्तु. हे जुने जे आहेत ना, का वी शुड स्पीक पॉझिटिव्ह. यू शुड अटर पॉझिटिव्ह वर्ड्स, है ना. मारणे, जोडणे, तोडणे, फोडणे, काढणे हे सगळे डिस्ट्रक्टिव्ह आहे, है ना. मात्र शेअरिंग, केअरिंग, लव्हिंग, एक्नॉलेजिंग, ग्रॅटिट्यूड हे सगळे पॉझिटिव्ह शब्द आहेत. आपल्या शब्दकोशामध्ये कोणते शब्द आहेत त्याच्यावरती चालू. तुम्ही शेतकऱ्याकडे गेला आणि असे तिरस्काराच्या शब्दांची तुम्ही कोश वापरा, काय रिस्पॉन्स येतोय बघा. हे पॉझिटिव्ह शब्द वापरा, काय रिस्पॉन्स येतोय बघा. नॉट ओनली शेतकरी, कुणी, ते लोकप्रतिनिधी राहतील, कुणी राहतील. सो दॅट्स द ट्रान्सफॉर्मेशन यू नीड टू ब्रिंग इन युअर दिस पर्सनल लाईफ. आणि त्या वर्ड्स मधून तुमची कृती चालू होते प्रत्यक्ष, बिकॉज यू आर अटरिंग दॅट वर्ड. मग तुम्ही त्याच्यामध्येच तुमचे ते विचार, भावना, वर्ड्स, ऍक्शन्स, आणि ऍक्शन्स मधून काय कंटिन्युअस जर काय ऍक्शन केली तर हॅबिट निर्माण होणार. रोज सकाळी उठायचंच आहे, रोज सकाळी योगा करायचंच आहे. दॅट इज ऍक्शन. ऍक्शनला हॅबिट झाली. सो हॅबिट बिकम्स व्हॉट? हॅबिट बिकम्स युअर कॅरेक्टर. मग आपण ते म्हणतो की ती व्यक्ती खूप पॉझिटिव्ह आहे, ती व्यक्ती खूप अमुक अमुक आहे. बिकॉज बाय दॅट कॅरेक्टर स्पीक्स. कॅरेक्टर समोर राहतं आपल्या आणि त्या कॅरेक्टर मधनं आउटकम येतो. तुमच्या येते लक्षात? व्हॉट इज अ सीड? सीड बीज आहे विचार. विचार योग्य कायम जर ठेवायचे असेल तर मग तिथं कंटिन्युअस एज्युकेशन येतं, लर्निंग गुड थिंग्स येतं, कायम तसे पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे. अँड दॅट ब्रिंग्स एंटायरली ॲज अन ॲटिट्यूड. एथिकल कोर मध्ये मी मगाशी म्हटलं ऑथेंटिसिटी आणि इंटिग्रिटी. हे कधी करावंसं वाटेल तुम्हाला? ऑथेंटिसिटी असेल तर, त्याच्यात प्युरिटी असेल तर. जर का प्युरिटी नसेल, हे सगळं काय प्रश्नच येत नाही, त्याचा काय संबंधच मग राहत नाही. तुम्हाला प्रश्न पडत असेल मी हे का सांगतोय? कारण आपल्या जर का खरोखर जर का दिस इज अपियर फॉर एव्हरी पर्सन, एव्हरी इंडिव्हिज्युअल, फॉर हिज पर्सनल लाईफ, वर्क लाईफ, सगळ्या ह्याच्यासाठी हे आवश्यक आहे. दिस इज अ जेनरिक थिंग आहे. बऱ्याच वेळेला आपण फक्त आपलं योजना असं बघतो आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं, परंतु या सगळ्याची बीजे ह्याच्यामध्ये तर का हे असेल तर ते पुढे सरकणार, हे नसेल तर ती घागर कोरडी आहे. फक्त घागरी आणि पिंप घेऊन आपल्याला बसायचं नाही, त्याच्यामध्ये पाणी साठायला पण पाहिजे आहे. घागर घ्यायचं आणि खाल्लं सगळं ते निघालेलं आहे. ती गळकी घागर किती घाला काही उपयोग नाही, फाटलेला दिसा आहे. म्हणून मेनी स्कीम्स फेल. ह्याच्यावरती खूप रिसर्च देखील झालेलं आहे. जिथं फंडामेंटल्स वरती जिथे काम झालं ते फंडामेंटल्स आहेत. सो आय नॉट फंडामेंटल टू सीक अप्रोप्रिएट द आउटपुट, बट ऑल्सो आउटपुट इन सेन्स आपल्या लाईफचा पण आउटपुट साठी खूप इम्पॉर्टंट आहे. लाईफचा आउटपुट इज नथिंग बट द वेल बिईंग साठी. चांगलं वेल बिईंग आपलं जर का असेल तर दिस इज अ व्हेरी कोर. जनरसिटी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ऑनर करायला पाहिजे वर्ड.
एक गोष्ट आपण सांगितली मी अमुक अमुक करतो, तुम्ही बऱ्याच वेळा ऑब्झर्व करत असाल, मी बऱ्याच वेळा मीटिंग मध्ये म्हणत असतो, ज्याचं सगळ्यात जास्त राहिलेलं आहे पेंडिंगसी त्याला मी विचारतो कधीपर्यंत करणार, सेज XYZ वर्ड. सो आय से की सगळ्यांनी आता ह्या दिनांकापर्यंत तुमचं व्हायला पाहिजे. आय से मेनी ऑफ द टाइम्स यू मस्ट ऑफ दॅट. मतलब तो एकदा जो दिनांक देतो आपण, दॅट इज अ वर्ड, दॅट इज फायनल, बस त्याच्यानंतर नाही. दॅट इज द कमिटमेंट. इफ यू फॉलो दॅट कमिटमेंट तर तुमचं त्यातनं कॅरेक्टर रिफ्लेक्ट होणार. परंतु द्यायचा एक शब्द उद्या देतो म्हणायचं, 3 दिवस झालं तरी नाही, नो विल ट्रस्ट यू नॉर युअर स्पाउस. हे असलं जायच होता. रोज म्हणतोय काय करत तर काय नाही. इज अप्लिकेबल फॉर एनी एव्हरी दिस साइड और दॅट साइड. सो इट इज लाईक दॅट. ते ऑफिसमध्ये बॉस पण तसाच होणार आणि तुम्ही तुमच्याबद्दल पण तसं होणार. प्रोक्रॅस्टिनेशन इज वर्स्ट काइंड ऑफ हॅबिट. त्या हॅबिटचाच भाग आहे. आज उद्या करू, जाऊ दे आणि नंतर करू, ते किचकट आणि नंतर करू, ते येत नाही कधी तो दिवस. सो डू इट नाऊ. लिव्ह इन द प्रेझेन्स ऑफ नाऊ. नाऊ वरती एक सुंदर पुस्तक देखील आहे, नाऊ, पॉवर ऑफ नाऊ. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाचा, इमोशनल इंटेलिजन्स वाचा. मी रिक्वेस्ट केली की इमोशनल इंटेलिजन्सचं लेक्चर देखील ठेवायला. लास्ट यायला नव्हतं. नाऊ दे हॅव केप्ट ऑन इमोशनल इंटेलिजन्स एज वेल दिस टाइम. That is very important. We always focus on the IQ and the relevant output. एवढं जर का असतं तर IIT चे मुलं कशाला आत्महत्या केली असती. हे काय आहे, EQ चा प्रश्न आहे. असे आहे आउटपुट. बाकीचे म्हणून म्हटलं ना, स्कीम्स नुसतं काढून ते आउटपुट येणार नाही. यू हॅव टू डू लॉट ऑफ वर्क ऑन दॅट. Then the principal leadership. Why people should believe you and trust you? Because it should be a principal leadership. Exponent जर का रिझल्ट पाहिजे असेल तर खाली तुम्हाला फळी तयार करावी लागेल लिडरशिप. वाय वी ब्रॉट यू हिअर. मला म्हणत होते, मला सांगायला हरकत नाही, सेक्रेटरी सर म्हणत होते कशाला पाहिजे असिस्टंट कमिशनर्सना ट्रेनिंग, का आवश्यकता आहे. आय से नो, दे शुड बी गिवन. दे शुड बी गिवन. नॉट ओनली डेप्युटी कमिशनर्स बट डेप्युटी कमिशनर रिलाय ऑन देम ॲज वेल. दे आर सिटिंग ॲटलिस्ट जे हेडक्वार्टरला काम करतात, ॲटलिस्ट ठीक आहे बदली होत राहील इकडे तिकडे, बट ॲटलिस्ट जे हेडक्वार्टर आहेत त्यांना तरी द्या. ऍक्च्युअली टाकूला पण देण्याची माझी इच्छा, पण इट इज लाईक दॅट. सो इट इज एक्सपांडेड रिझल्ट बाय क्रिएटिंग द लीडर्स. व्हेन यू विल बी लीडर, व्हेन यू एम्बाइब ऑल लीडरशिप क्वालिटीज इनटू यू, स्वतःच्या अंगी जेव्हा तुम्ही बांधवाल त्यावेळेला होणार. स्वतःहून पुढाकार घेण्याची टेंडन्सी पाहिजे. मात्र गव्हर्नमेंटमध्ये माझं नाही, गव्हर्नमेंटमध्ये ते सगळेच हे माझं नाही, ह्याचं आहे, त्याचं नाही, त्याचं आहे. वी डोंट ओन रिस्पॉन्सिबिलिटी. घरी पण नाही, ह्याच्यावरती ढकलाढकली आपण करतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज नथिंग बट द अवर ॲटिट्यूड, कमिटमेंट. आपण म्हणतो असं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, निगेटिव्ह ॲटिट्यूड. होम पासून सुरुवात करायची आहे कधी पण. यशवंतराव चव्हाण साहेबांनी काय म्हटलं, अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकायला पाहिजे आणि राजकीय नेत्यांनी ना म्हणायला शिकायला पाहिजे. सो व्हाय हो, हो म्हणा ना. आय नेव्हर से नो. whoever has worked with me they know it. I never say हो. मी सही पण करतो, मग नंतर वाचतो. That should be the habit. You have to believe, you have to trust your people. याचा अर्थ डोळे झाकून नाही. You believe in people, trust them. मी पण सही करतो, मग मी बघतो काय आहे, मग विचारतो बरोबर केलंय ना, नक्की काय इश्यू आहे का, अडचण आहे का, सांग. वर्क स्टाईल शुड बी दॅट. नॉट बाय हे का ते का ह्या काय ते स्पीक हे ते निर्णय घ्यायचा नाही, पायलअप करून ठेवायचा. यू विल लीड नो वेअर. ॲज इट इज तिथेच, काल तिथेच, आज इथेच, उद्या तिथेच. कागदावरती रिस्ट्रक्चरिंग करून काय उपयोग नाही. 1000 GR येतील, 1000 GR जातील, 1000 पद होतील निर्माण, तसं होतील. आणि म्हणून आपल्याकडे काय 3000 पदाशी रिकामी राहील. एव्हरीथिंग रिमेन ऑन पेपर. सो ज्या अशा गोष्टी करायला पाहिजे ज्या डुएबल आहेत, ज्या होण्यासारख्या आहेत आणि परंतु त्याचा चांगला मेजरेबल इम्पॅक्ट यायला पाहिजे, अशाच गोष्टी होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीचा आपला ॲटिट्यूड, कमिटमेंट, नॉलेज हे सगळं लिंक मध्ये डायटॅच काय केलंय. एव्हरीथिंग इज सो कनेक्टेड विथ वन अनदर. नॉलेज असल्याशिवाय नुसतं कमिटमेंट नाही उपयोग नाही. कॅपॅसिटी, स्किल असल्याशिवाय पुढची गोष्ट करू शकणार नाही. तर ह्या गोष्टी आहेत. तर डिसिप्लिन नसेल तर तरी करू शकणार. एव्हरी
single pillar is very important that need to be develop ते अंगी बांधायला लागते. कशी बांधणार? तसं आहे ते हॅबिट व्हायला पाहिजे. हॅबिट कधी होणार आहे? ते ऍक्शन्स घेतले त्यावर ते होणार आहे, त्यावर ते कॅरेक्टर होणार आहे या प्रिन्सिपल लिडरशिपचा. नॉट बाय जस्ट सेइंग सो, है ना. आणि ह्याच्यामध्ये काय सगळ्यात पहिलं सेल्फ इस्टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेल्फ जर का आपण स्वतःला जर का किंमत देणार नसो, हू विल रिकॉग्नाइज यू? बरोबर आहे. स्वतःलाच आपण जर का कमी लेख, मग स्वतः कमी लेखायचं जर का नसेल तर आपल्या स्वतःच्या नजरेत आपण स्वतःची उंची वाढवण्यासाठी काय काय गोष्टी आहेत ते व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी जर ऑथेंटिसिटी आणि याची प्युरिटी आवश्यक आहे. मी जर मळवत जर का असेल तर माझ्याकडे ऑथेंटिसिटी येणार नाही, मी माझ्या नजरेतच नीट नाही. बट ऑल्सो इट इज इक्वली इम्पॉर्टंट इन्क्लुडिंग ड्रेसिंग अँड ऑल, एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये काही जण फक्त ड्रेसिंग करतात, बाकीची बोंबा आहे फक्त हे. सो देयर शुड बी प्रॉपर कॉम्बिनेशन. सो इट इज व्हेरी अँड मिनिंगफुल एंगेजमेंट विथ सेल्फ. एंगेजमेंट करायचे परंतु मिनिंगफुल असायला पाहिजे स्वतः बरोबरची. म्हणजे चांगल्या ह्याच्यामध्ये कायम इन्व्हॉल्व राहायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार. आणि त्यातून मग पॉझिटिव्ह रिलेशन्स तयार होतात. मग त्यावेळेला पॉझिटिव्ह रिलेशन एखादी गोष्ट आहे, म्हणजे उदाहरणार्थ इवन इफ आय अर्न crores of rupees, but if there are no positive relationships or if there are no positive emotions, what is use of it? It's a रद्दी, कागदांची रद्दी है ना. There we are, well-being, happiness and त्याच्या. So अरे बॅग गेली ना. So here it is. So it is true to yourself. Plan your work your plan, and be true to yourself. Then embracing the perspective, मगाशी मी म्हटलं, that is very important. Feeling being felt. म्हणजे शूज दुसऱ्याने घातले, त्याचे पायात काय टोचतंय, कुठे टोचतंय, कशामुळे टोचतंय, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ते त्याच्या शूज घातल्यानंतरच कळणार आहे. त्या शेतकऱ्याची अडचण समजल्यानंतरच कळणार आहे आपल्याला आपण काय, मी जर का त्या जागेला असतो तर काय केलं असतं, तो आत्महत्या का करतो. नुसतं ते बोलून उपयोग नाही आहे, काहीतरी कंपल्शन आहे, कोणाला काय आनंद वाटत नाही. यू अंडरस्टूड? So you have to be unstoppable. So what is meaning of that? Goal is 3 feet below. Don't give up. The goal is within reach. म्हणजे एखादा जो मायनिंग करणार जो असतो खूप खोलपर्यंत खोदत जातो 1000 मीटरपर्यंत जातो, अरे लागत नाही. आता तो खालपर्यंत सगळा तो सोन्याची खाण लागणार असते त्याच्यासाठी जातो आणि तो थकतो आणि तो सोडून देतो. मग ते दुसरा कोणतरी घेतो, तो फक्त 2 फूटच होतो तर त्याला लगेच मिळतं त्याच्या खाली. त्यानंतर काय गिव्ह अप केलं नसतं म्हणजे एवढी मेहनत घेतलेली ते वाया. सो बी अनस्टॉपेबल. कितीही कसलेही आव्हानं येऊ देत, कितीही ऑब्स्टेकल्स येऊ देत, कितीही काही अडचणी येऊ देत, कुणी काही म्हणू देत, आवर विजन शुड बी व्हेरी क्लिअर, attitude should be positive, our character should be very strong. No one can stop you from attaining final objective. म्हणजे जे वेल बिईंग आहे, म्हणजे मधले जे काय आहे, तुम्ही तुमच्या कामाप्रती चांगल्या आउटपुट जर का दिला तर तुम्हाला देखील एक चांगलं समाधान आहे. सो दॅट इज युअर वेल बिईंग. सो लिव्हिंग मेडिओक्रिटी जे आहे ते जे आपण मगाशी म्हटलं, गॉसिप, डिसीव, गप्पा, चहा, पान, पाट्या टाकणे, येणे जाणे, स्टॉप दिस थिंग्स. दिस विल नॉट गिव्ह यू एनी सॅटिस्फॅक्शन. दिस विल क्रिएट बर्डन. दिस विल क्रिएट बर्डन इन युअर लाईफ. जर तुम्हाला फुलफिलमेंट पाहिजे असेल तर त्या दिशेनं तुम्ही काम. पर्पजफुल वर्क इज अगेन. वर्क फॉर सॅटिस्फॅक्शन, नॉट इन ऑर्डर टू सीक एनिथिंग. काहीतरी मला मिळणार आहे ह्या अपेक्षेने मी फाईल मूव्ह करतो. डोंट डू दॅट. हा एकच अपेक्षा ठेवा, वेल बिईंग. ही फाईल मूव्ह केल्यानं मला वेल बिईंग मिळणार आहे, ही फाईल पाठवल्यानं मला सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे, हॅपीनेस मिळणार आहे. देन यू डू इट, बट नॉट other gains. The path of possibilities आहे. लव, मगाशी जे म्हटलं, लव, acknowledgement, forgive people, understand them, acknowledge करा. आपण अनेकांची आपल्यावरती, ईश्वराला पण आपण कधी धन्यवाद मानत नाही. आपण जेव्हा एकदम जोमात असतो तेव्हा अडचणीत आलं तर मग ईश्वराला आपण चालू करतो, येते लक्षात. सो हे सगळे सेल्फिश ट्रेंड्स आहेत आपल्या आतले. इफ वी वर्क विथ दिस
attributes then problem आहे. Altruistic stance, take stand for others, put your reputation at stake. वेळ प्रसंग पडला तर दुसऱ्यासाठी उभा राहायला आपण शिकायला पाहिजे. Many of them must have seen me. दुसऱ्यासाठी शब्द, समोरचा जो व्यक्ती आहे त्याचं नाव गाव पत्ता माहित नाही, पण त्याच्यासाठी काहीतरी आपण धडपड करणे. पुट युअर रेप्युटेशन ॲट स्टेक. बऱ्याच वेळेला आपण तो स्टँडच घेत नाही, आपण बघ्याची भूमिका घेत असतो. व्हेरी सॅड. जर आपण जर का स्टँड नाही घेतला तर मग कोण घेणार? आपल्यासाठी कोणाचा स्टँड नाही. यू गॉट माय पॉइंट? So these are the powerful principles for a transformed way of being and living. हे सगळं ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी ऑलमोस्ट कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ज्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे मास्टरिंग रिअलिटी जे म्हटलं मी मगाशी, दिस इज इट इज परफेक्ट व्हॉट इट इज. जे आहे आहे, ठीक आहे. माझा मुलगा दिव्यांग असेल आहे, मला आवडो नावडो, इट डझंट मॅटर. Things which we cannot change, accept everything, expect nothing, then only you can remain and you can do positive work. If we expect from someone, हा करेल तो करेल, त्याचं काम आहे तो करेल, ह्याचे हे करेल, don't expect. स्वतःहून करायला हे करा. You will lead from the front. When you will start leading from the front, automatically followers will create. जे ते लक्षात. So that is very important. आणि आता जे आहे परिस्थिती त्याच्यामध्ये मी काय करू शकतो बदल, त्याच्यावरती फोकस व्हायला पाहिजे. ब्लेम करू नका कशाला. Therefore grace, I choose to learn. ही स्वतःला चॉईस आपल्याकडे आहे. प्रत्येक गोष्टीचा चॉईस आपल्याकडे आहे. जोपर्यंत अपसेट आपण बऱ्याच वेळेला होतो, नॉट टू गेट अपसेट, ट्राय टू गेट अपसेट. जर का अपसेट होत असेल तर म्हणजे आपले सगळे कंट्रोल्स समोरच्या व्यक्तींकडे आपण सोपवलेले आहेत. त्यांना अधिकार दिलेत आपल्याला अपसेट करण्याचा. अपसेट होण्याचा अधिकार आपल्यालाच असायला पाहिजे. वी शुड बी इन अ प्रॉपरली कंट्रोल्ड पोझिशन. वी शुड नॉट अलाउ अदर्स टू इन्फ्लुएन्स. ओके, त्याच वेळेला आपल्या ह्या सगळ्या गोष्टी हे होऊ शकतात. म्हणून म्हटलं ना, ब्लेम, आय चूज टू कंप्लेन. नुसतं कंप्लेन करत राहायचं, तक्रार, पद नाही, ते नाही, ते नाही, ते नाही. ठीक आहे, वास्तव मान्य आहे की नाही समोरच्याला, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. समोरच्याला मान्य आहे त्याची कंप्लेन काय. इफ एव्हरीवन इज वर्किंग टुवर्ड्स दॅट, so there is no point in getting stuck at that point na. So दुसरं आहे क्रेडिट. I choose to contribute असं व्हायला पाहिजे, नॉट अ क्रेडिट. कोणतरी काम करतं त्याचं कोणतरी आपण क्रेडिट घेतो, काहीतरी करतो. कॉन्ट्रीब्यूट इट अँड लिव्ह इट. काही गरज नाही कशाची. सो ऑनरिंग द वर्ड अँड कीपिंग वर्ड. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, से इट, मीन इट, डू इट अँड कीप इट. तर तो ट्रस्ट राहतो. एल्स आपल्यालाही समोरची व्यक्ती अशीच खेळवत राहते. आपण त्याच्याशी खेळत राहिलो, समोरची व्यक्ती आपल्याशी तशीच खेळत राहणार. सो डोंट फॉरगेट दिस थिंग्स. देन वे ऑफ बिईंग आहे, ह्याच्यामध्ये डिटेल्स आहेत ते बाकीचे. यू कॅन ऑल्सो गो थ्रू दिस वन. स्टेट ऑफ माइंड आहे, इमोशन आहे, फिलिंग्स आहे, विच क्रिएट्स द मोशन. त्याची खूप डिटेल प्रेझेंटेशन मध्ये द्यायला लागेल, पण त्याचा अर्थ समजून घ्या. त्याच्यासाठी मी काही स्लाइड मी इम्पॉर्टंट. इमोशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इमोशनच्या अगोदर येतं थॉट येतो. मी सांगितलं ज्या पद्धतीचं थॉट त्या पद्धतीचे इमोशन, त्या पद्धतीचे फिलिंग्स आणि त्या पद्धतीचे पुढची आपल्याला मोशन क्रिएट होतात. आणि बॉडी सेन्सेशन आणि थॉट्स. सो माइंड, बॉडी अँड इमोशन्स, ह्या तीन अशा गोष्टी आहेत. फ्रॉम दॅट you can maintain equilibrium of yourself and you can do something better for yourself and the society. So we need to bracket. काय ब्रॅकेट करायचं आहे आणि काय वंडरिंग करायचं आहे. म्हणजे काय ब्रॅकेट मगाशी मी सांगितलं, तोडणे, फोडणे, जोडणे हे सगळं बंद करायचं. काय करायचं आहे, चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती फोकस करायचा. बरोबर ना. कोणाला काय डिफेंड करणे, जजमेंट करणे, गॉसिप करणे आहे ना, अवॉइड करणे, मॅनिप्युलेट करणे, फोर्स करणे, हे नाही. माझ्यासोबत ज्यांनी काम केलं, दे मस्ट ऑब्झर्व. फोर्स नाही, इट शुड कम फ्रॉम हार्ट. येस, एव्हरीवन शुड ओन इट. ते कायम ट्रान्सफॉर्मेटिव्ह राहतं, त्याचा फाउंडेशन स्ट्रॉंग राहतो. नाहीतर बाकी तकलादू राहतं, तात्पुरतं राहतं. म्हणून आपली सिस्टीम जी आहे गव्हर्नमेंटमध्ये, पर्सन डिपेंडंट आहे, पर्सन इंडिपेंडंट नाहीये.
दे शुड बी ऍक्च्युअली पर्सन इंडिपेंडंट अँड इन्स्टिट्युशनलाइज्ड व्हायला पाहिजे. म्हणून म्हणतो ना, एक डेप्युटी कमिशनर गेला, एक असिस्टंट कमिशनर गेला, कोलॅप्स होतो, एक लिओ व्हीसी गेला, कोलॅप्स होतो. Our institution should be built on that. For that you have to create leaders. सेकंड फळी अशी आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे. Who should come? कोण ना कोण. आता इराणचं आपल्या समोर मोठं उदाहरण आहे. त्याचं आयतुल्ला खोमेनी पहिले 2 दिवसात गेला, स्टील चालू आहे. That leadership should be there. काम झालंय ते असं हे येत नाही, म्हणजे जीव द्यायला पण तयार आहे. त्यांना मुलं नाही, फॅमिली नाही, बट स्टील दे आर. Why? Because their character is built that way. ही स्टिफनेस पाहिजे आपल्याला, मेंटल स्टिफनेस आहे, जे नॉट मसल स्टिफनेस. सो मेंटली वी शुड बी सो स्ट्रॉंग इनफ टू हॅव दॅट. देअरफॉर ऍक्सेप्ट करा, फॉरगिव्ह करा समोरच्यांना. मग नंतर आपण रडत बसतो, कोणतरी अचानक काहीतरी कॅन्सर रिलेटेड होतो, डेथ होते, मग रडत बसतो. टाइम गेलेला असतो. ऍक्सेप्ट करा, ब्रदरहूड जोपासा, सगळ्यांना त्याच्या संदर्भात काय असेल ते फॉरगिव्ह करा. आणि त्याच वेळेला तुम्ही आता साधं उदाहरण सांगतो, आपल्या कुठल्या तरी आमदाराबरोबर बाचावायचे नाही, किंवा अधिकाऱ्यावर बाचावायचे नाही, किंवा पियर ग्रुप बरोबर पण कलिग सोबत बाचावायचे नाही. पिंच होतं ना झाल्यानंतर, त्यावेळेला हिट ऑफ डिस्कशन मध्ये आपण करतो, पण नंतर पिंच होतं, उगाचच काहीतरी हे केलं. पण तेच तुम्ही जर का इमिजिएटली जर का पिंच होत असेल, इमिजिएटली इफ यू से सॉरी, त्याच्या खांद्यावरती हात ठेव, फॉरगिव्ह, हे 2 शब्द म्हणायला काहीच हरकत नाही. मात्र आपण काय करतो, इगो आणि आयुष्यभराची इनिमिटी करून बसतो. आणि मग ते जी काही इनिमिटी जी असते ना, ते बर्डन बनतं आपल्या डोक्यावर, मोठं जम. दिस ॲप्लिकेशन इन आवर डे टू डे रिलेशन्स, फॅमिली रिलेशन्स मध्ये देखील हे असंच आहे. बट इफ वी एक्सेप्ट अँड फॉरगिव्ह, एक्नॉलेज करा, लव करा, थिंग्स फिनिश इट ऑफ. बरोबर आहे, तंटू नका. आणि हेच प्रॉब्लेम आपल्या, आणि त्याच्यातून मग आपली काय होतं, efficiency, we drain ourselves so much and we carry so much burden की आपण आपल्या परफॉर्मन्स मध्ये त्याचा इम्पॅक्ट होतो. विच परफॉर्मन्स, नॉट ओनली ऑफिस परफॉर्मन्स बट पर्सनल परफॉर्मन्स एज वेल. तुम्हाला एखादा हॉबी करत असेल तर त्या हॉबी मध्ये देखील मन लागत. समजतंय? ह्या पर्स्पेक्टिव्ह करा. मग तुम्हाला हे बाकीचे आहेत या सगळ्या गोष्टी, तुम्ही हिअरिंग आणि लिसनिंगचं बघा. Not to apply our own filters, agenda आणि हॉटस्पॉट. मला जसं पाहिजे तेच मी बघत राहतो त्याच्यातनं. माझ्या सोयीचं जेवढं ते ऐकतो मी, बाकीचं मी ऐकत नाही. सो तसं आपण करू नका. सो बिईंग प्रेझेंट, टू लव, एक्नॉलेजमेंट, फॉरगिवनेस, ह्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या वेल बिईंग आहेत. आणि ॲटिट्यूड इज व्हेरी इम्पॉर्टंट. कमिटमेंट, लिडरशिप, जे मगाशी जे बोललो ना त्या आहेत. डिफॉल्ट फीचर वर्सेस इन्व्हेंटेड फीचर, स्ट्रेस आणि युस्ट्रेस. तुम्ही काम करताना एन्जॉयबल पाहिजे, जॉयस पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. गोठ्यावरती जातोय, शेतकऱ्याला मत करतोय, याय करतोय, इट शुड बी जॉयस. काहीतरी मला आनंद मिळतो म्हणून मी ते करायला पाहिजे. शेतकऱ्यावर गप्पा मारतोय, त्याच्यासोबत जातोय. मेनी ऑफ द टाइम्स वेन इवन आय वॉज कलेक्टर ऑर दिस वन सीओ, जेव्हा जेव्हा मी जायचो, मी त्यांच्यासोबत मी जेवायचं. जिथं आहे तिथे मी म्हणायचो, कोणाला तर तलाठी किंवा आहे ना, मला काय आवश्यकता नव्हती, प्रांतच पाहिजे आणि तहसीलदारच पाहिजे. सोबत जो असेल ते त्याला म्हणा. जवळचं गाव कुठलं आहे, कुठल्या तरी गावातलं ते तलाठीला आपल्या ते शेतावरती कुठल्या तरी तिथं थांबू, जिथं झाड आहे तिथे आपण भाकरी खाऊ. सो दॅट्स जॉय. बी विथ पीपल, बी पार्ट ऑफ देम. डोंट रिमेन अलूफ. डोंट सिट इन दिस 4 walls. 4 walls साठी जीवन नाहीच आहे. ठीक आहे. सो दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आवर लँग्वेज अकरन्स, मी बोललो मगाशी वर्डचं, त्याच्यावर इम्पॉर्टन्स वर्ल्ड ऑफ अकरन्स देखील आहे. हे डिक्लेरेशन आपण जे करतो, बोलतो, त्याच्याप्रमाणे आपल्या सगळ्या त्या गोष्टी होत राहतात. देन आपल्याला युस्ट्रेस घ्यायचं आहे का डिस्ट्रेस घ्यायचं आहे, यू हॅव टू डिसाईड कशामध्ये घ्यायचं. अटॅचमेंट अँड कमिटमेंट जे आहे ते पण आहे. आता ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग अटॅचमेंट कमिटमेंट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याची एक अखंड स्लाइड होऊ शकते. जिथे जिथे अटॅचमेंट आहे तिथे तर फिअर आहे. बरोबर आहे. माझं माझं मी मला सगळं स्वतःच्या भोवती, त्याचे कुटुंब पण येत नाही, फक्त स्व. बरोबर आहे ना. इनसिक्युरिटी, डिपेंडन्सी, हतबलता, नैराश्य. त्याच्या अगेन्स्ट कमिटमेंट काय, ट्रस्ट, लेट गो. व्हेरी सिंपल. सिक्युरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, लव करा. किती सिंपल आहेत गोष्टी, बट वी डोंट फॉलो. अँड दॅट कॅरीज द स्ट्रेस.
That is a major problem for our blood pressure, sugar, heart ailments. मी पुन्हा पुन्हा सांगतो, ह्याच्यावरती ओव्हरकम व्हायला पाहिजे. जर आपण फिजिकली फिट असू तर आपण चांगल्या पद्धतीचं काम करू, नाहीतर नाही. ट्रान्सफॉर्मेशन वर्सेस चेंज. चेंज म्हणजे मी मगाशी सांगितलं, फिक्सिंग, मॅनिप्युलेशन, गिव्हिंग तेवढंच कागदावरचं. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे ऍक्च्युअल, लाईव्ह, परमनंट, सस्टेनेबल, डुएबल. सो इट इज लाईक दॅट. अंडरस्टूड? सो दिस इज व्हॉट परफॉर्मन्स ट्रायंगल आहे. इंटिग्रिटी, पॉवर अँड लिडरशिप. हे जर का तिन्ही असेल तर त्याला काय होणार? पीक परफॉर्मन्स आहे. आपल्याला काय काम करायचं आहे? आता परत आपण बॅक लागलो. हे कशासाठी सगळं सांगितलं? वैयक्तिक तर पीक आहे, जीवनात आहे. आपल्या सगळीकडे पीक परफॉर्मन्स करायचं आहे. ते पीक परफॉर्मन्स कसं आहे? पर्पज ड्रिव्हन, पीपल फोकस्ड अँड रिझल्ट ओरिएंटेड. दिस इज अ पीक परफॉर्मन्स. सो फॉर दॅट integrity, power and leadership. Leadership means and expanded results by creating leaders. And power काय? Committed action to results. Understood? So access to having is what? Giving. Access मला जर का काय प्राप्त करायचं असेल तर त्याची चावी कशात आहे? पहिल्यांदा देण्यात. हा त्याचा मूल मंत्र आहे. अखंड आहे. एवढ्या मी जे सांगतोय 1.5 तासापासून. गिव्ह युअर नॉलेज. द्या, त्यावेळेला तुम्हाला ते मिळेल समाधान. सो सेल्फ, सोसायटी अँड कम्युनिटी, दॅट इज गिव्हिंग. अँड मायनस इन ऑर्डर टू मायनस इन ऑर्डर टू म्हणजे काय? काय मिळण्यासाठी नाही करायचं आहे. बरोबर आहे? लर्न, लेट गो टू ग्रो, टाइम, गिव्ह टाइम टू क्रिएट इम्पॅक्ट. हे सगळे त्याचे जे आहेत रिसोर्सेस, कम्फर्ट, इगो, हे मायनस इन ऑर्डर टू. डोंट डू एनिथिंग इन ऑर्डर टू गेट समथिंग. ओनली म्हणजे एक्सपेक्ट पण नाही आहे. निस्वार्थ म्हणतो ना, जे संतांचे जे आहेत ना त्या भाषा तशा आहेत. निस्वार्थ भावनेनं, शांत चित्तानं, सकळ जनांच्या हितासाठीच. असं जर का आपलं जर का असेल का तर ते ट्रान्सफॉर्मेटिव्ह काम राहतं, else not. So integrity builds trust and power drives action and the leadership creates the legacy. त्यावेळेला तुमचं नाव कायम काढलं जातं की हे असिस्टंट कमिशनर होते, त्यावेळेला त्यांनी एवढी हे केली, त्यावेळेला आम्ही आज इथं पोहोचलो. म्हणजे येते लक्षात? इट इज लाईक दॅट. सो when self grows by giving, society automatically grows with it. तुमचे ऑटो टार्गेट कंप्लीट होणार आहे. ऑटो सगळ्या गोष्टी होणार आहेत. सो फॉर दॅट तुम्ही हे सगळं मास्टरिंग करणं गरजेचं आहे. हे मगाशी म्हटलं ग्रेस, ब्लेम, क्रेडिट वरती तुम्हाला रिएलिटी काय तुमच्या अगेन्स्ट नाही आहे. आपल्याला खूप वाटतं हे वास्तव मला खायला उठलेलं आहे. हे खायला उठलेलं नाही. रिएलिटी इज नॉट अगेन्स्ट यू. It is for you, and God always gives you the opportunity to learn, to stand, and then only you will be able to run. Awaken to grow to give, right? So honoring word ha शेवटचा आहे, honoring word and keeping this word. ठीक आहे? So it is like that. So you have to build trust and positive relationship with engagement, with positive engagement. ठीक आहे ना? त्यावेळेला क्रेडिबिलिटी आणि ग्रेटनेस तुम्हाला प्राप्त आहे. सो बी अनस्टॉपेबल टू मेक अ डिफरन्स इन युअर पर्सनल लाईफ एज वेल एज युअर प्रोफेशनल लाईफ. फक्त कोरड्या ह्याच्यानं काम करता कामा नाही. ठीक आहे? थँक्यू. मला गेल्या वेळेला मला हाफ वे मला सोडायला लागलो. यावेळेस स्पीड नाही केलं सर. तुम्ही स्पीड घेऊन कव्हर केलं तुम्ही ते. हा नाही म्हणजे ते त्यांचे खूप आवश्यक पण होतं आणि त्यांना खूप विस्तृत पाहिजे होतं. काय कोणाची काय शंका काय डाऊट असेल तर आणि तुम्ही जे बोललात सर ते अंतरात्म्यातून तुम्ही हाक दिली तर खरोखर ही प्रत्येक रिलिजनचा इसेन्स आहे आणि माणुसकीची जी जात आहे त्याला आपण थोडंसं जागा करण्याचा प्रयत्न केला आणि नक्की सर सेल्फलेस जर आपण केला तर त्याचा इम्पॅक्ट व्हायला लागतो.
ऑटो त्यावेळेला लोक ऐकायला लागतात आपण Yes. आणि तो इफेक्टिव्ह होतो आपला व्हेरी नाईस. असं वाटलं की हा भाग एक झालेला आहे भाग 2 याचा येईल असं आम्हाला वाटलं काय आणि असं आम्हाला कधीच वाटलं नाही की कमिशनर बोलतो, असं वाटलं आम्हाला की आपले करतोय आणि ते आपल्याला करायचं होते. काय आहे की तुम्हाला खूप बॉम्बार्डमेंट हे फॉर्डर बिडरची होणार आहे. मला ते माहित आहे म्हणून त्याच्यात मी जास्त नाही त्याचं कर्सरी हे मी केलं. कारण कसं आहे तुम्ही स्वतःच वेल डॉक्टर आहात, ग्रॅज्युएट आहात, मिनिमम ग्रॅज्युएट आहे, अनेक जण सर्जन वगैरे पण आहेत आणि तुम्हाला ते बारीक मोठ्या गोष्टीची तुम्हाला तुमच्या क्षेत्रातलं काय परत ते सांगायचं. एव्हरीवन नोज अबाउट इट, व्हॉट इज व्हॉट इज इट्स इम्पॉर्टंट, व्हॉट इज इट सॉर्टेड, व्हॉट इज ETIVF, व्हॉट इज ते सायलेज काय, ते हे काय, जे सरांनी ते सगळं दाखवलं ते सगळं तुम्हाला माहित आहे, यु नो. बट व्हॉट इज रोड मॅप फॉर दॅट, करायचं कसं. आणि हे पण सांगतात की ऍक्शन प्लॅन म्हणतो आपण 1, 2, 3. बट हाऊ ते ऍक्शन प्लॅन आहे म्हणजे तो प्लॅन जो आहे तो उतरवायचा कसा, दॅट इज अगेन व्हेरी क्रिटिकल थिंग विच यू आर नॉट एबल टू डू दॅट. मग ते करायचं असेल तर मग काय, म्हणून मी खाली जाऊन देऊ. सर सुरुवातीला जेव्हा मला जेव्हा अगोदर सांगण्यात आलं की सरांचं लेक्चरांचा आभार प्रदर्शन करा तुम्ही, माझी स्क्रिप्ट आतल्या सतत चेंज होत होती. मला कळत नव्हतं की समोर बोलणारी व्यक्ती एक माझ्या इन्स्टिट्यूटची अपेक्स हायरार्की आहे, एक मित्र आहे, एक मोटिवेटर आहे की कोणत्या अँगलने बोलावं. एवढेच मी मल्टी डायमेन्शनल आहात. आम्ही सिनियर ऑफिसरचं ट्रेनिंग आहे. सिनियर ऑफिसर इटसेल्फ इंडिकेट दॅट की आमच्या सर्वांच्या सेवा मिनिमम 20 वर्षाच्या त्याच्या झालेल्या आहेत. पण हे 20-25 वर्षामध्ये आम्हाला कमिशनर साहेबांसोबत इंटरॅक्ट व्हायची वेळ फार कमी लोकांना आली असेल, पाहिलं पण नसेल. आणि अशा प्रकारच्या आयुक्त महोदय आमच्या आयुष्यात जर अर्धा वर्षापूर्वी आले असते तर डेफिनेटली आमचं पोटेन्शियल 40% वाढलं असतं. दुसरी एक प्रोसेस कशी आहे सर की आपण असे लेक्चर्स संपूर्ण आपल्या स्टाफला ऑनलाईन महिन्यात द्यावेत सर. तुम्हाला ऐकल्यानंतर ज्ञानसेतू प्लॅटफॉर्म आहेच आहे. मोटिवेशन मिळतं जेवढं काम करने इच्छा होती. कारण जिनके पास इरादा होता है उनके पास स्किल नहीं होता, जिनके पास स्किल होता है उनके पास इरादा नहीं होता. आपके पास इरादा भी है और तरीका भी है. तर ह्या सर्व गोष्टी म्हणजे तुम्ही आम्हाला अंतरंग दाखवलं तर ते हिंदीत म्हणतात ना आयना दिखाना, तर त्यातला तो प्रकार झाला. तुम्ही आमच्यातलं म्हणून आपल्याकडे सर्वात आपले जेव्हा डीसीची मीटिंग आल्यानंतर जेव्हा विचारलं की डीसीची मीटिंग कधी झाली तर मला सांगितलं गेल्या जूनला झाली. मग गेल्या जूनला म्हटलं इंटरॅक्शन नाही आहे याचा. जर का आपलं इंटरॅक्शन जर का असेल तर त्याच्यामध्ये आपलं काय म्हणायचं, शासनाला काय म्हणायचं आहे, कमिशनरला काय म्हणायचं खाली कळालं तर ते पुढे होणार. Therefore I started taking physical meetings. म्हणजे मी अगोदरच क्लिअर केलं की फिजिकल मीटिंग त्रास देण्यासाठी नाही, बट टू हॅव इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जे तुम्ही बघितलात त्याच्यासाठी आहे. इट इज नॉट ओनली दिस इज अ पार्टनरशिप आहे, दिस इज अ कोलॅबरेशन. मला जे मला काहीच माहिती नाही तुमच्या त्या आय एम नॉट अ व्हेट, मला माहीत असण्याची गरज नाही आहे कारण यू पीपल आर देअर फॉर दॅट. मग काय आहे गरज तर फक्त दिशा देण्याची गरज आहे. यू विल बी एबल टू अचीव ऑल एव्हरीथिंग विच इज इम्पॉसिबल, तो मला विश्वास आहे. म्हणून मी त्यावेळेला हेही सांगितलं की डीसीची मीटिंगला केवळ डीसी न येता सोबत एसएच पण यायला पाहिजे. म्हणून मी एसएच मी चालू केला आणि त्या एसएच मी डीसी ना सांगितलं आयदर प्लॅनिंग और गो अँड बिडिंग कोण ना कोण पाहिजे सो दॅट ते त्याच्या लूप मध्ये येतील. आणि दुसरी गोष्ट आहे की हे जे आता तुम्हाला मी जे सांगितलं किंवा सांगतोय किंवा अदरवाईज पण रिव्ह्यू मीटिंग होतं त्याच्याबद्दल पण मी हेच म्हणतो की डोंट कीप इट टू युअर सेल्फ, take it down the line to your next leader. You have to, what we saw about this leadership, expanded leadership जेव्हा होईल त्यावेळेला ते वाढणार आहे. आपल्याला वेगळ्या फळी निर्माण करायची. सो आय एक्सपेक्ट यू पीपल ॲज वेल व्हॉट एव्हर यू विल बी टेकिंग हिअर, इम्प्लिमेंट इट, एक्सपेरिमेंट ऑन युअर सेल्फ अँड ऑल्सो इन्फॉर्म or deliver it to your colleagues and subordinate as well, and create second line of leadership at the district and तालुका level. तर त्याच्यातला हा expanded leadershipचा मग तो आउटकम खूप ब्युटी. तुम्ही एक्सपेरिमेंट करण्यासारख्या गोष्टी आहेत. वन हू विल एक्सपेरिमेंट इट तुम्हाला तिथल्या तिथे त्याचे रिझल्ट आहेत.
आम्ही इथं आल्यानंतर वाटलं की IIM असं सगळं अगोदर ऐकलं होतं, परंतु IIMचं कोअर कंटेंट आमच्या सोबत आहे आणि ते पुण्यात आहे. म्हणजे IIM आम्हाला तर खूप अभिमान आहे सर, ज्या पद्धतीनं तुम्ही आज सर इलॅबोरेट केलं सर्व. आम्ही नोटीस करत होतो की बऱ्याच मुद्द्यांवर तुम्हाला अजून काही एक्सपांड करायचं होतं, तुम्ही वाइंड अप करत होता. 5 वाजायला तुम्हाला खूप काय सांगायचं होतं, परंतु त्या पडद्यामागचे शब्द आम्ही समजलो सर, कारण तुम्ही खूप इमोशनली आणि मेंटली इंटरली कनेक्ट झालो होतो आपण लेक्चर चालू होत असताना. सर्वांच्या वतीनं आय अश्युअर यू की तुमचा जो स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे की आपल्या सर्वांचा, आणि ह्या 5 दिवसानंतर ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही म्हणताय की डेफिनेटली इट विल हॅपन फ्रॉम पर्सन टू पर्सनॅलिटी, आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या फील्डमध्ये होईल. या नोटवरती एक ॲश्युरन्स प्रॉमिसिंग नोटवरती आपले आभार मानतो सर. थँक्यू. आभार नाही सरांचा. इश्यू काय नाही, मला एक प्रसिद्ध शेअर करायचं आहे. बुलढाण्यातलाच एशियाच्या लोणार बँक सर्वे कलेक्टर होते, माझी पुष्टी नुकतीच झाली आणि संघटनेच्या माध्यमातूनच एक विषय होता. आम्हाला